नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही सगळेजण ओपन कॅटेगरी मधले ज्यांची PSI मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी आणि शारीरिक चाचणीसाठी निवड झालेली आहे. तर त्यापैकी प्रत्येकाला 123 मार्क आहेत. कट ऑफ 123च आहे ना ओपनचा. आणि आपल्याकडे आता 2087 जणांना त्यांनी उत्तीर्ण केलेलं आहे. आणि मग त्या 2087 मधले ओपनचे नाही म्हणायला गेला तर जवळजवळ 1000 तर विद्यार्थी असणार. आणि आपल्याला माहिती आहे जागांची संख्या किती आहे सध्या. टोटल किती? 476 की 96? म्हणजे त्या 496 मधल्या साधारणपणे आपण धरून चालू की 250 जागा ओपनच्या मुलांच्यासाठी असणार. आणि त्या 1000 मधनं जर 250 मध्ये माझा जर नंबर लागायचा असेल तर मला काय करायला पाहिजे. आणि मग त्याच्यात जर बघितलं तर खाली एक परत आता 16 मार्च 2020 ला 2017 मध्ये ओपन मधल्या 6 जणांची वेटिंग लिस्ट मधून निवड झालेली आहे बघा. आणि तो 6वा विद्यार्थी ज्याची वेटिंग लिस्ट मधून निवड झाली त्याला 237 मार्क होते. म्हणजे आता कट ऑफ कितीचा गेला सध्या? 123चा गेलाय. आणि त्यावेळेला जर बघायला गेला तर कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी होता. पण अंतिम निवड जी वेटिंग लिस्ट मधनं जी 6व्याची झाली तर त्याला फिजिकल रिटर्न मध्ये 123च मार्क होते. फिजिकल मध्ये त्याला 93 पडले, मुलाखतीत 21 पडले. आणि असे सगळे मिळून 236 पडून तो शेवटचा PSI म्हणून ओपन मधनं निवड झालेला आहे. म्हणजे आता इथे 16 मार्च 2020 ची MPSC ची परत एक स्लाइड इथं मी शेअर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट मधला जो पहिला होता त्यालाही 237 मार्क पडले. पण त्या 237 पैकी त्याला रिटर्न मध्ये 126 होते, फिजिकलला 85 आणि इंटरव्ह्यू मध्ये 26 पडले. म्हणजे वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या पैकी मुलाखतीमध्ये सर्वात जास्त मार्क असणारा हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे, त्याला 28 मार्क पडले होते. आणि किमान मार्क पडून जो उत्तीर्ण झालेला आहे तर त्याला मुलाखतीला 20 मार्क होते. सांगायचा उद्देश एवढाच की वेटिंग लिस्ट मुळे जर आपण बघायला गेलो जे मेरिट 237चं आणि पहिला आला होता 265चा, तर 265 आणि 235 आणि त्यावेळेला ओपनच्या जागांची संख्या जवळजवळ 300 भर होती. आणि त्यामुळे 265 ते 236 तर 300 जणांच्या मधलं जे मेरिट आहे तर ते जवळजवळ 265 जर आपण केलं तर ते वरची 15 खालची 13 जर पकडले तर जवळजवळ 28 मार्कांचं ते होत. 15 आणि 13 जर झालं 28 मार्काचं होतं. तर ते 28 मार्कामध्ये 300 विद्यार्थी होते. आणि आता जर बघायला गेलं तुम्ही 2017 नंतर हे पहिल्यांदाच लागलेलं निकाल, म्हणजे 2017ची परीक्षा आणि त्याच्यानंतर आता आपल्याकडं पहिल्यांदाच ते होतंय. आणि मग अशा वेळेला जर समजा आपल्याला माझी जर निवड व्हायची झाली तर माझं टार्गेट काय असायला पाहिजे. आता दुसऱ्या स्लाइडमध्ये सुद्धा ह्याची जी तिसरी स्लाइड आहे ती ओबीसी मध्ये मेरिट बघा 169 ला गेलेलं आहे. ओपनचं मेरिट गेलं होतं 237 ला, वेटिंग लिस्ट मधलं फायनल तेवढा काही फरक पडला नाही. कारण पूर्वी जो मेरिट 236 ला होतं तेवढंच राहिलेलं आहे. पण जे 236 मध्ये घेतले गेले नव्हते तर त्यांची निवड झालेली आहे. आणि ओबीसी मध्ये जे वेटिंग लिस्ट मधनं गेलेला जो 4था नंबरचा विद्यार्थी आहे त्याला 169 मार्क पडले. त्यामुळे त्याला रिटर्नला 87 होते, फिजिकलला 58 पडले, 24 मार्क इंटरव्ह्यूला होते आणि 169 मधनं ओबीसीचं मेरिट गेलेलं आहे. आणि यावेळेला सुद्धा ओबीसीचं तसं जाऊ शकेल. थोडक्यात जरा आपण काय करूया 2017च्या निकालाकडे परत जाऊया. तर त्यावेळेला जागा 650 होत्या, मग ओपनच्या जागा 238 होत्या. आणि जर या 238 मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ओपनची मुलं काही 238 सिलेक्ट झाली नाहीत, ओपनची फक्त 118 सिलेक्ट झाले. मग 238 होता 118 केलं तर जे उरलेली बेरीज जी येते म्हणजे जवळजवळ त्याच्यात 120 विद्यार्थी येतात. तर 120 कॅन्डिडेट ऑन द मेरिट फ्रॉम व्हेरियस कॅटेगरीज वेअर सिलेक्टेड फ्रॉम द ओपन. त्यामुळे ओपनचं मेरिट हे जादा जायचं कारणच असं की इतर कॅटेगरी मधले विद्यार्थी सुद्धा काय होतात तिथे निवडले जातात. आणि गेल्या वर्षीच्या निकालामध्ये म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे 2017च्या निकालात जर तुम्ही बघितलं तर 238 पैकी फक्त ओपन मधले 118 जण निवडले गेले आणि 120 कुठले निवडले गेले? ओबीसी, एनटीसी, एनटीडीतलं. त्याच्यामुळे ओपनच्या मुलांच्या मध्ये म्हणजे तयारी करताना ओपनच्या मुलांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आता जो कट ऑफ लागलेला आहे 123चा आणि मला जर समजा फायनल मध्ये माझी जर निवड व्हायची असेल तर फिजिकलचे 100, मुलाखतीचे 40, तर 140 अधिक 123
यांची बेरीज जर केली तर ती साधारण 263 पर्यंत येते. त्यामुळे ओपनचा विद्यार्थी असू दे किंवा एकूण जनरल मधला विद्यार्थी असू दे, महाराष्ट्रात पहिला येणारा यावर्षीचा विद्यार्थी सुद्धा तो 263च्या किमान 263 असतात. वाढले तर जाऊ शकतात, 270ला सुद्धा जाऊ शकेल. आणि मग हेच जर समजा आपण इथं दाखवले त्याच्याप्रमाणे जर बघायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की एकंदरीत या मुलाखतीची आणि शारीरिकची तयारी करताना आपण आणखी काही स्लाइड्स आहेत त्याच्याकडे बघूया आणि त्यातनं थोडं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळेल. आता इथली जी स्लाइड दाखवली गेलेली आहे त्या 2017च्या ह्याच्यामधले ओपनचे शेवटचे जे काही 10 विद्यार्थी आहेत ज्यांची निवड झाली होती त्यांना पडलेले मार्क दाखवलेत. आता मगाशी जो आपण ओपनचा बघितला त्याला किती 236 वेटिंग लिस्ट मधले होते आणि इथे जर बघायला गेला तुम्ही तर इथे शेवटच्या त्यावेळेला सिलेक्ट झालेला ते मेरिट 240ला गेलं होतं आणि त्याच्यात मग रिटर्नला 118, फिजिकल 93 आणि इंटरव्ह्यूला त्याला 29 मार्क होते. तर शेवटचा विद्यार्थी वेटिंग लिस्टच्या अगोदरचा इंटरव्ह्यूला त्याला 29 मार्क होते, फिजिकलला 93 आणि रिटर्नचा स्कोअर 118 म्हणजे तसा कमीच होता तरी सुद्धा त्याची निवड झाली. सांगायचा उद्देश असा की आता जर समजा तुमच्यापैकी कुणी ओपन मधला 123 ऐवजी 125 मार्काचा असेल त्याची सुद्धा निवड होऊ शकते. पण त्या निवडीसाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, फिजिकल मध्ये 93 आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये 29. मग 93 आणि 29 जर समजा आपण सरळ बेरीज जर केली तर ते 120 पर्यंत जाते, 122 पर्यंत जाते. त्यामुळे आपलं टार्गेट आता किमान कितीचं पाहिजे, 140 पैकी 122 तरी पाहिजे. म्हणजे इथं दिलेल्या प्रमाणे समथिंग आपल्याला काहीतरी यू नीड सम बॅकग्राऊंड किंवा सम बेसिस ऑन विच यू कॅन डिसाइड युअर टार्गेट. आणि मग हे टार्गेट आपल्याला ठरवताना या मागच्या आकडेवारीचा खूप फायदा होतो. आणि 2017 नंतर ते असं काही झालेलं नाही, पहिल्यांदाच आता ही होते. परत पॅनल मेंबरनी आताच नुकत्या मुलाखती घेतल्या होत्या LDOच्या, सध्या चालू आहेत MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आणि त्यांच्याकडनं ज्या मुलाखती घेतल्या जातात तर त्यातनं दिसून येतं की द इंटरव्ह्यूज आर टेकन व्हेरी प्रोफेशनली. आता पूर्वी घेत नव्हतं असं मला म्हणायचं नाही, पण प्रोफेशनलीचा अर्थ असा की कसं असतं माहिती आहे की ही PSI पदासाठी ही सिलेक्शनची प्रक्रिया आहे तर त्याच्यातली म्हणजे दिस अगेन द प्रोसेस ऑफ द रिक्रुटमेंट. आता रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन मध्ये फरक असा, रिक्रुटमेंट मध्ये सुरुवातीला काय होतं की पूर्व परीक्षा घेऊन रिजेक्ट बरीच केली जातात, मुख्य परीक्षा घेऊन आणखी रिजेक्ट केली जातात, आणि शारीरिक आणि मुलाखत ह्या दोघांच्या ह्याच्यातनं मात्र ते रिक्रुटमेंट मधलं सिलेक्शन. सो हिअर नॉट द रिजेक्शन बट सिलेक्शन म्हणजेच इथं पॉझिटिव्ह अप्रोच. आणि त्यातनं मग वेन आय सेड दॅट की मुलाखती सध्या कशा प्रोफेशनली घेतल्या जातात आणि त्यात बरोबर काय म्हणतात त्याला ते गुणवत्ता असेल आपल्याकडं तर 100% आपल्याला तिथं योग्य न्याय दिला जातो. आणि मग अशा वेळेला आपल्याला जर समजा की रिटर्न मध्ये कमी असतील, फिजिकल आणि इंटरव्ह्यूला जर जास्त पाडले तरी सुद्धा आपली निवड होऊ शकते. किमान मार्क जरी 123 असतील आणि हे जर समजा आपल्याला 122 पडले तर ते बेरीज आपली जवळजवळ 245 पर्यंत जाते. आता मागच्या वर्षीच्या तुलनेत जागा जवळजवळ 200 कमी आहेत. मागच्या वेळेला जवळजवळ 697 म्हणजे 700 पर्यंत जागा होत्या. आता ते 496 आले म्हणजे 500 चालेल. मग 200 म्हणजे 100 जागा कमी झाल्या. आणि आता इथं मगाशी आपण बघितलं ओपन मधल्या फक्त 118 जागा मुलांना ओपनच्याच मिळाल्या होत्या आणि ते 118वा मुलगा जो आता आपण इथं बघितला 240चा होता. त्यामुळे ओपनच्या आणि प्रत्येकानं आता तयारी करताना आपण ओपन मधला आहे असं समजूनच करायला पाहिजे. त्यामुळे काय होणार की कॅटेगरीचा आपल्याला आपोआप बेनिफिट होतो. म्हणजे आता आपण वेटिंग लिस्ट मधलं कॅटेगरीचं म्हणजेच ओबीसीचं मेरिट बघितलं, किती गेले ते 169 आणि त्यात सुद्धा 88 रिटर्न असलेला मुलगा सुद्धा त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हा एक भाग. आता तुमच्यापैकी कुणी ठरवलं बाबा की आता मी महाराष्ट्रात पहिलंच येणार आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्याकडे ती क्षमता आहे. मग हायएस्ट किती मार्क होते रिटर्नला, तर ते सुमित खोतला 146 मार्क होते रिटर्नला. तर गेल्या म्हणजेच 2017 मध्ये जो महाराष्ट्रात पहिला आला त्याला जे 265 मार्क पडले त्याचा स्कोअर 265 कशामुळे गेला, तर तो निव्वळ त्याला इंटरव्ह्यूला 31 मार्क होते आणि दुसरे रिटर्नला मार्क किती होते 146. आता 31 आणि 146 या दोन्हींची जर बेरीज आपण जर करायला गेलो तर ते जवळजवळ 187 पर्यंत जाते आणि त्याला फिजिकलला 88 मार्क होते.
तर फिजिकलला त्याला एवढे मार्क नव्हते चांगले, तर फिजिकलला कमी असून सुद्धा रिटर्न आणि इंटरव्ह्यू मध्ये जास्त असल्यामुळं तो उमेदवार महाराष्ट्रात पहिला आला. किंवा आता दुसरा आलेला सुद्धा इंटरव्ह्यूला 33 मार्क आहेत, तिसरा आला त्याला इंटरव्ह्यूला 24 मार्क आहेत, आणि दुसऱ्याला रिटर्नला फार कमी, तसे 133 मार्क आहेत, पण फिजिकलला त्याला 100 पैकी 100 पडले. त्यामुळं 2-3 गृहीतक ह्या परीक्षेची, म्हणजे आता जी आपली तयारी करतोय तर ती लक्षात घेतली पाहिजेत. नुसतं इंटरव्ह्यूला आपल्याला चांगले मार्क पडले म्हणून आपलं सिलेक्शन होत नाही, फिजिकलला 100 पैकी 100 मार्क पडले म्हणून आपली निवड होईल त्याची गॅरंटी नाहीये. मागच्या वेळेला बरेच विद्यार्थी मी बघितलेत, आणि तुमच्याकडे ते वेबसाईटवरती एमपीएससी जाऊन जर तुम्ही काढलं तर 100 पैकी 100 फिजिकलला पडून सुद्धा निवड न झालेल्या उमेदवारांची संख्या गेल्या वर्षी नॉट लेस दॅन 20, म्हणजे 20 पेक्षा जास्त असे उमेदवार आहेत 100 पैकी 100 फिजिकलला पाडलेत पण निवड झालेली नाही, अँड दॅट इज ओनली बिकॉज ऑफ इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यू मध्ये काही जणांना 16 मार्क पडले, 15 मार्क पडलेले आहेत, आणि इथं आपण हायएस्ट बघितला 31चा आहे. त्यानंतर 6वा नंबरचा जो उमेदवार होता त्याला 32 मार्क इंटरव्ह्यू मध्ये पडले. किंवा हे पहिले 11 जे आहेत इथे स्क्रीन मध्ये दाखवलं, त्यात इंटरव्ह्यूचा स्कोर किती आहे, हायएस्ट असलेला तो 32 मार्काचा 6 नंबरचा. आता 40 पैकी 32 जर बघायला गेला तुम्ही, इट इज ऑलमोस्ट 80%. 40 पैकी 32 म्हणजे काही कमी स्कोर नाही आहे, आणि मग तसं 32, 33 किंवा 35 पडू शकतात. आता हे नवीन जे पॅनल मेंबर आलेले आहेत त्यांनी पहिल्या मुलाखती कुणाच्या घेतल्या, तर जनावरांच्या डॉक्टरांच्या घेतल्या. तर त्यांच्यात कसं होतं, 1435 जनावरांचे डॉक्टर 435 जागांच्यासाठी मुलाखतीला होते, आणि आता त्यांचा निकाल जाहीर झाला. आणि त्या जाहीर झालेल्या निकालामध्ये तुम्ही जर बघितलं तर मुलाखतीला त्यांची मुलाखत 50 मार्काची आहे, तर हायएस्ट मार्क मुलाखतीला पडले तर तिथे त्यांनी 33 मार्क दिलेले आहेत. आता 50 पैकी 33, मग 40 पैकी किती असणार, असा जर साधा विचार आपण केला तर तो 30च्या वरती जाणार नाही. किंवा याच्या अगोदर जे सिलेक्शन झालं तर मुलाखतीतनं ते राज्यसेवा मेनचं होतं. मग त्या राज्यसेवा मेन मध्ये सुद्धा पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी 60 पेक्षा जास्त मार्क दिले नव्हते. त्यामुळं साधारणपणे इंटरव्ह्यू मध्ये 60% मार्क पाडणं हे निवडीचं एक महत्वाचं मानक पाडलं पाहिजे. मग त्यामुळं 60च्या 40% म्हणजे किती, म्हणजे 40च्या 60% म्हणजे किती असणार, 24. त्यामुळं इंटरव्ह्यूला इथं बसलेल्या प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे, मला 24 तरी मार्क इंटरव्ह्यूला पडलेच पाहिजेत. फिजिकल इट इज युअर ओन कॅपॅसिटी, ते तुमच्या हातात असतात. मुलाखतीचे मार्क तुमच्या हातात नाही आहेत, आणि फिजिकलचे मार्क आपल्या हातात असल्यामुळे फिजिकलला 100 पैकी 100 पाडायचे. बराच वेळ मिळालेला आहे. फिजिकलची आता आपली जी काही होणार आहेत चाचण्या, ज्या फिजिकलच्या होणार आहेत त्या कुठल्या महिन्यात होत आहेत, नोव्हेंबर महिन्यात. आणि मग हा हिवाळा असल्यामुळं या काळामध्ये अतिशय चांगलं वातावरण असतं, परफॉर्मन्स चांगला येऊ शकतो, आणि एव्हरीबडी शुड ऍस्पायर टू स्कोर नॉट लेस दॅन 100, तो एक केला पाहिजे. आणि इंटरव्ह्यूला नॉट लेस दॅन 24. आता ही काही आकडेवारी एवढ्यासाठी ते आपल्याला जर मानक ठरवायचं झालं तर काय करायला पाहिजे. आणि मग नंतर त्यावेळेचं जर तुम्ही बघायला गेला, PSIचा जो ओपन जनरलचा विद्यार्थी 237ला, आता ते नवीन जे आले त्याच्यानुसार 237ला झाला होता. आता यावेळेला तेवढं मेरिट जाईल का, तर ते मेरिट त्याच्यापेक्षा जास्त जाणार, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जागा कितीने कमी आहेत, ओपनच्या 100नी कमी आहेत. त्यामुळे टार्गेट आपलं साधारणपणे 245 पर्यंतच पकडायचं. थंब रूल कसा असतो ते मगाशी सांगितलं तुम्हाला मी. 123 कट ऑफ, 140 कसला आहे, फिजिकल आणि इंटरव्ह्यूचं दोन्हीची बेरीज 263, म्हणजे त्या 263चा महाराष्ट्रात पहिला असणार. मग आता ओपनच्या मुलांची संख्या जेवढी असेल तर ते आपण 100च पकडायची. आणि जर समजा तुम्ही 3-3 मार्काचं जर पकडलं, 30 मार्कांनी खाली जाणार. मग 30 मार्कानं जर खाली गेलं तर ते 233 पर्यंत जाऊ शकतं. पण आता एकंदरीत जर बघायला गेलं तर त्या ह्याच्यामध्ये रिझर्वेशनची मुलं जी आहेत ती गुणवत्तेची ती येणार, त्यामुळे ते आणखी 10नी वाढतं. त्यामुळे 243चं टार्गेट ठेवायला पाहिजे, 240 तरी पडलेच पाहिजे, देन आय विल बी गेटिंग सिलेक्टेड ॲज अ PSI. तर तो एक भाग झाला. आता त्याच्यानंतर अजून एक स्लाइड इथं जी दाखवलेली आहे, तर ती याच्यात पेपर 1ला किती मार्क होते, पेपर 2ला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. मग आता त्या पहिल्या नंबरच्या मुलाला पेपर 1ला 75, पेपर 2ला 71, दोन्हीची बेरीज 146, फिजिकल 88, इंटरव्ह्यू 31, 265 पहिला. आणि आता अर्थात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तुमचा स्कोर रिटर्नचा माहिती असणारच,
आणि मग तो रिटर्नचा स्कोर वजा ते आपल्याला फिजिकलला किती पडतात ते, हे दोन्ही करायचं. समजा तुमच्यापैकी कुणाचा रिटर्नचा स्कोर आपण धरून चालू 130 आहे, फिजिकलमध्ये त्याला 90 पडतात धरून चालू, तर ते 220 होणार. आपलं आता ठरवलं आपण की 243 पर्यंत जायला पाहिजे. मग 243 वजा 220 केलं तर किमान इंटरव्ह्यूला किती पाडायला पाहिजे? 23. सो द स्कोर फॉर द इंटरव्ह्यू, द मिनिमम मगाशी आपण जो काढला, म्हणजे अशा पद्धतीनं काढला किंवा मगाशी जे दाखवलं त्या दुसऱ्या पद्धतीनं काढला, तर सिलेक्शन होण्यासाठी द सेफेस्ट स्कोर इन द इंटरव्ह्यू इज 24. सेफेस्ट स्कोर इन द फिजिकल इज नॉट, यू कांट प्रेडिक्ट इट. इट कॅन बी 100, इट कॅन बी लेस दॅन दॅट, अँड देन ते आपल्या रिटर्नच्या मार्कावरती अवलंबून असतात. मग आता हे करायचं झालं, 24 मार्क पाडायचे झाले तर काय करायला पाहिजे? मग आता इथं पुढची स्लाइड मी दाखवलेली आहे, सगळ्यांना दिसत असेल. तर मुलाखत ची जी प्रक्रिया होते किंवा मुलाखत जी घेतली जाते त्याच्यामध्ये पाठीमागचा उद्देश काय, तर त्याला आयोगाने नाव दिले पर्सनॅलिटी टेस्ट. आणि मग हे व्यक्तिमत्व चाचणीचाच प्रकार मानला जातो. आणि ज्या वेळेला व्यक्तिमत्वाचा चाचणीचा प्रकार मानला जातो तर त्यावेळेला तो उमेदवार PSI या पदासाठी योग्य पैलू असलेला आहे की नाही हे बघितले जाणार. त्यामुळे मुलाखत आपली जी काही 10 ते 15 मिनिटाची होईल, त्यामध्ये एक साधारण मिनिटाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. 15 मिनिटाची जर मुलाखत झाली तर आपल्याला मिनिटाला 3 म्हटले तर 45 प्रश्न विचारले जातील. त्या 45 प्रश्नांची उत्तर तुम्ही जशी द्याल त्यानुसार तुमची पर्सनल सुटेबिलिटी फॉर दॅट पर्टिक्युलर पोस्ट म्हणजेच PSI साठी आहे की नाही बघणार. सो व्हॉट इज द पर्सनल सुटेबिलिटी फॉर द PSI? तर पोलीस या शब्दाचा अर्थ मुलाखतीत अनेक वेळा विचारला जातो. मग P मध्ये जर अर्थ काय सांगा, तर पोलाइटनेस. सो त्या उमेदवाराची उत्तरं देताना तो किती पोलाइट बोलतो किंवा आज्ञाधारकपणा त्याच्याकडे किती आहे हे बघितलं जाणार. त्यामुळं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मी पॅनेल मेंबरपेक्षा जास्त हुशार आहे असं दाखवायचा कधी प्रयत्न करायचा नाही. किंवा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येत असतील अचूक द्यायला काही हरकत नसेल, येत नसेल तर त्यावेळेला स्पष्टपणे चुकीचं उत्तर न देता माफ करा सर आठवत नाही किंवा समथिंग लाईक दॅट, यू हॅव टू रिस्पॉन्ड. त्याच्यामुळं पोलाइटनेस झाला. आता पोलाइटनेसला आज्ञाधारकपणा म्हणणं बरोबर नाही, त्याला विनयशीलता म्हणता येईल किंवा सौजन्य, खरा अर्थ सौजन्य आहे. आणि पोलिसांनी जनतेशी सौजन्यानं वागावं असं अपेक्षित असतं. आणि त्या 15 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये तुमच्याकडे सौजन्य वृत्ती किती आहे, तुम्ही जसं बोलता तुमची देहबोली त्याच्यातनं ते दिसून येणार. मग तो आहे तो ओबिडियन्सी, आज्ञाधारकपणा. आणि सध्या कसं आहे, महाराष्ट्राचा पोलीस फोर्स जवळजवळ 3 लाखाचा आहे. त्यातले जवळजवळ 25,000 पोलीस मुंबई शहरात काम करतात. आणि आता आपल्याकडे 12 पोलीस आयुक्तालय आहेत. रेंजेस जवळजवळ तेवढीच आहेत, 12 नाही आहेत, 11 रेंजेस आहेत. त्यानंतर SRP, त्यानंतर वेगवेगळ्या विंग, ह्या जर तुम्ही बघितल्या तर त्या सगळ्यांच्या मध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. मग अशा वेळेला एखादा तुमच्यापैकी कोणी इंजिनियर असेल आणि आहेत, B.Com म्हणजे काय BE कॉम्प्युटर झालेले आहेत, BE ते इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन नको तेवढी घ्या का इंटरव्ह्यूला. आणि त्याच्यामुळे मग तो प्रश्न नेहमी असतो, एनीबडी म्हणजे BSc ऍग्रिकल्चर असेल, कॉमर्सवाला असेल, हिस्ट्रीवाला असेल, BSc केमिस्ट्रीवाले सुद्धा भरपूर आहेत. तर त्यावेळेला प्रश्न विचारला जातो की हाऊ यू आर गोइंग टू यूज दिस नॉलेज व्हाईल वर्किंग ॲज अ PSI. आणि मग ते ओढून ताणून संबंध न जोडता तो आपल्याला सहज सुलभरित्या त्याच्याबद्दल काही सांगता येत असेल तर तो सांगायचा प्रयत्न असावा. आणि तिथं ते उत्तर देताना प्रतिक्रियेच्या ऐवजी ती प्रतिसादाची असावी. आता प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मधला फरक काय, असं विचारलं की तुम्ही इंजिनियर आहात आणि PSI हे ग्रुप B चं पद आहे. नाउ being an engineer you deserve to be IPS or the at least DYSP or the deputy collector, and we wish you all the best for that particular post. Already you have given those exams, and then we won't select you, we'll select somebody, असं वगैरे अनेक वेळेला म्हटलं जातं, एस्पेशली दोज आर द प्रोफेशनल्स. आणि मग त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात तर दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू रिफ्लेक्ट युअर पर्सनॅलिटी. आणि मग त्या ह्याच्यामध्ये कसं होतं की ग्रुप बीचं पद असल्यामुळं ओबिडियन्सी टुवर्ड्स द सिनियर्स. मग आता इंजिनियर PSI असेल आणि DYSP झालेला साधा BA ग्रॅज्युएट बरीच आहेत असेल,
आणि मग अशा वेळेला काय, हे साधं BA वाला आहे, मी इंजिनियर वाला आहे, त्याच्या हाताखाली मी कसं काम करू, समथिंग लाईक दॅट. आणि मग ते हायरार्की आणि त्या ह्याच्यामध्ये बराच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा या गोष्टी बघितल्या जातात. आणि मग हाऊ टू जस्टिफाय दॅट इफ दे आस्क यू, तर ते बऱ्याच वेळेला कठीण जातं. आणि मग अशा वेळेला आपल्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची नाराजगी किंवा एक्साइटेड किंवा एक्साइट न होता किंवा अग्रेसिव्ह न होता अगदी पोलाइटली यू हॅव टू हँडल दिस सिच्युएशन. दॅट्स वन. नंतर L म्हणजे लॉयल्टी. सो बऱ्याच वेळा विचारतात की पोलीस हा कुणाशी लॉयल असतो. सो कॅन एनीबडी टेल मी कुणाशी लॉयल असायला पाहिजे? हा लॉ किंवा भारतीय राज्यघटना. तर घटनेशी त्याची काय असायला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. आणि मग मग त्याच्यावरनं पुढे सुरू होतं. मग घटनेबद्दल विचारतील, मग घटनेशी निष्ठा ठेवणार म्हणजे घटनेत तर 395 कलम आहेत ना, कुठल्या कलमाशी निष्ठा ठेवाल? So can you tell me कि when we talk the loyal, the police has to be loyal to the constitution, so that loyalty has to be towards whom? पॉलिटिकल सायन्स झालेलं कोणतरी असेल ना तुमच्यापैकी, कोण आहे सांगा? राज्यघटना मला असणार, मग त्याला सांगता आलं पाहिजे. हा सांगा, काय सांगाल त्याच्यात तुम्ही? सो यू हॅव टू टेल दॅट की प्रिएम्बल, भारतीय राज्यघटनेच्या प्रिएम्बल मध्ये 17 शब्द आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो लिबर्टी. तर लॉ अँड ऑर्डर मध्ये येताना लिबर्टी, आणि त्या लिबर्टीमध्ये 5 प्रकारची लिबर्टी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये लिबर्टी ऑफ थॉट आहे, एक्सप्रेशन आहे, बिलीफ आहे, फेथ आहे, वर्शिप आहे. मग त्याच्यातलं ते बिलीफ, फेथ, वर्शिप आणि पोलिसांचा नेहमी संबंध त्याच्याशीच येतो ना. बिलीफ म्हणजे विश्वास, फेथ म्हणजे काय, श्रद्धा, आणि वर्शिप, विश्वास म्हणजे वर्शिप म्हणजे भक्ती म्हणा किंवा पूजा, काय जे असेल ते. तर आणि त्या मग रस्त्यावरती बरीच अशी मंदिरं असतात, ते पीर असतात किंवा या अशा वेळेला अतिक्रमण ते काढलं जातं. आणि मग देन हाऊ यू विल हँडल दॅट सिच्युएशन, तर त्या लिबर्टी. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत फ्रीडम सुद्धा दिले ना. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रीडम अँड लिबर्टी? आपल्याकडे पहिल्यांदा 7 फ्रीडम्स होते. त्यानंतर ते 44वी घटना दुरुस्ती झाली आणि ती संपत्ती काढून टाकली, संपत्तीचा हक्कही गेला आणि आपलं स्वातंत्र्य गेलं, आणि त्यामुळे ती 6 राहिली. मग ती कुठे दिलेली आहे? 19व्या कलमात. तर 19व्या कलमातलं फ्रीडम महत्वाचं की प्रिएम्बल मधली लिबर्टी महत्वाली? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिबर्टी अँड द फ्रीडम? तर एक लक्षात घ्या की तुम्ही पॉलिटिकल सायन्स मधलेच असाल आणि मग इंटरव्ह्यू मध्ये हे विचारलेलं असं नाही. Now, if you see, everybody might be knowing our Samir Wankhede. So, while arresting Aryan Khan to invite that BJP activist, he took the liberty or he denied the freedom to Aryan Khan. So, what will be your answer? तुमच्या लक्षात आले प्रश्न असे येतात, म्हणजे दे कोरिलेट द रिसेंट द इन्सिडेन्सेस विथ युअर नॉलेज अँड विथ युअर पोस्ट. माझा प्रश्न सगळ्यांना समजला. मी काय सांगितलं, समीर वानखेडेंनी आर्यन खानला अटक करताना लिबर्टी त्याला नाकारली की आर्यन खानला 19व्या कलमात असलेलं फ्रीडम नाकारलं गेलं. ते 8 ऑक्टोबर पासून आजपर्यंत, आज त्यांनी घरी जाऊन दंगा केला, पण ते 8 ऑक्टोबर ते आजपर्यंत ही वॉज इन कस्टडी. ऑफकोर्स इट वॉज इन ज्युडिशियल कस्टडी, नॉट द पोलीस कस्टडी. आणि त्यात ते बऱ्याच म्हणजे ते मुकुल रोहटकेंनी सांगितल्याप्रमाणे ही वॉज इट वॉज नॉट रिक्वायर्ड, कारण ते जवळजवळ 1000 लोक त्या क्रूजवरती होती, सगळ्यांनाच तसं करायला पाहिजे होतं. आणि मग अशा वेळेला यू नीड टू बी व्हेरी व्हेरी व्हॉट यू कॅन कॉल ॲज अ अलर्ट. तुम्ही जागरूक असायला पाहिजे, तुमच्या अवेअरनेस खूप चांगला असला पाहिजे, अष्टावधानी असलं पाहिजे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असले पाहिजे, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच तुम्हाला घालायला जमलं पाहिजे. सो एक कुठला तरी मुद्दा पकडतात आणि मग कुठलाही असू शकतो तो मुद्दा, ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देता त्यातनं तो मुद्दा ठरवला जातो आणि मग मुलाखत पुढे कॅरी होते. मग आता आपण जसं लॉयल बघितलं, बरं कोणी उत्तरच दिलं नाही, कोणतरी बोला ना. मला प्रश्न लक्षात आला, फ्रीडम आणि लिबर्टी मधला फरक तो माहिती पाहिजे. सो द कन्सेप्ट शुड बी व्हेरी क्लिअर. व्हाईल वर्किंग ॲज अ PSI ऑल्सो यू शुड बी नोईंग दॅट. मग आता पोलीस खात्यात काम करताना तुम्हाला नाशिकला गेला की 20 कायदे शिकवले जातात. आता परीक्षेची तयारी करताना त्या 20 पैकी 7-8 कायद्याचा तुम्ही अभ्यास केलेला असणारच. मग त्यातला जर ॲट्रोसिटीचा कायदा जर आपण घेतला तर 1 जानेवारी 2020 पासून ॲट्रोसिटी कायद्यात बरेच बदल
with reference to or the with respect to what we call the rehabilitation of the victim. म्हणजे जो बाधित आहे त्याचं पुनर्वसन करण्यासाठी बऱ्याच तरतुदी त्यांनी ऑफकोर्स दॅट पर्टिक्युलर जो चेंज झाला होता इट वॉज रिलेटेड टू खोट्या केसेस भरपूर करतात ना ॲट्रॉसिटीज आपल्यात, आणि मग त्या खोट्या केसेस कमी व्हाव्यात म्हणून संसदेने त्याच्यात बरेच बदल केले होते. ते बदल केल्यानंतर सुद्धा या कायद्यामध्ये रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टीम हॅज बीन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग 2020च्या कायद्यात त्या रिहॅबिलिटेशन बद्दल काय आहे असं विचारलं तर ते माहिती असायला पाहिजे. सो मेनी थिंग्स आणि वाईड रेंज असू शकतो, कारण आता त्या सध्या MESच्या इंटरव्ह्यू चालू आहेत आणि LDOच्या इंटरव्ह्यू मी बघितल्या. तर ह्या दोन्ही इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेमध्ये आम्ही मॉक घेतो, परत ते फीडबॅक मुलांचा येतो, आता निकाल लागलेला आहे आणि त्यातनं जाणवतं आम्हाला की ॲज आय टोल्ड यू की द इंटरव्ह्यू इज बीइंग कंडक्टेड व्हेरी प्रोफेशनली आणि प्रोफिशियंटली ऑल्सो. आणि मग याचा अर्थ काय की बघा मगाशी जसं सांगितलं ही प्रोसेस ऑफ सिलेक्शन आहे. मग प्रोसेस ऑफ सिलेक्शन मध्ये इट इज अ व्हॉट यू कॅन कॉल द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पॅनल मेंबर to give the enough opportunity to the concerned candidate to him or herself to prove that they are the best suitable candidate. आणि तेवढी संधी देणं. तर मुलाखतीमध्ये उगीच मुलांना त्रास देणं असं नसतं, तर उमेदवारांना ते इतरांच्या पेक्षा चांगले आहेत, त्या पदासाठी अतिशय लायक किंवा योग्य आहेत हे सिद्ध करायची त्याला संधी द्यायची जनरली इज कन्सिडर्ड द कन्व्हेन्शन. आणि त्याच्यामुळं आपण लक्षात ठेवायचं की मुलाखतीला आपण जातोय म्हणजे रिजेक्शन नाही, सिलेक्शन आहे. कुठल्याही पूर्वग्रह दूषित मताने आपण मुलाखतीला पॅनलच्या पुढे बसू नये. त्याच्यामुळं तो पहिला भाग जो आहे तो पर्सनल सुटेबिलिटीचा, त्यातला पोलीस खात्याबद्दलच्या आपण एल पर्यंत आलो. आय म्हणजे इंटिग्रिटी असते, त्यानंतर C म्हणजे करेज आहे, किंवा त्यात E म्हणजे एफिशियन्सी आहे. आणि तुम्ही अर्थ बरोबर सांगितला ह्यात तुमच्या काय काय विचारतात आणि तुम्ही म्हणाला सगळंच तर ते म्हणतात की खोटं बोलताय. मग त्यातलं एखादं कुठलं तर उदाहरण घेतात, मग करेज म्हणून विचारतील. मग ते करेज तुमच्याकडे एखादं कुठली तर घटना तुमच्या आयुष्यात घडली असेल करेजच्या बद्दल सांगा, मग ती आपल्याला काहीतरी सांगता आली पाहिजे. जर करेज आहे असं सांगितलं आणि गप्पच बसला मग तुम्ही खोटं बोलताय असं वगैरे ते दिसून येतं. त्यामुळे पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट बघत असताना ह्या पोलीस शब्दाच्या आजूबाजूला तुमचे अकॅडमिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज बघितलं जातं. TK म्हणजे ते टेक्निकल नॉलेज. त्यानंतर त्यात BC दिले, म्हणजे कोणाला सांगता येईल व्हॉट इज BC, आणि परत MS दिले. तर BC म्हणजे ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटी, प्रशासकीय कौशल्य किंवा क्षमता, आणि MS म्हणजे त्यात मॅनेजर स्किल. तर मुलाखतीमध्ये तुम्ही उत्तर देत असताना त्या उत्तरातनं त्यांना काय हवं असतं की तुमच्याकडे संबंधित तुमच्या डिग्रीचं तांत्रिक नॉलेज किती आहे. मग आता तुमच्यापैकी फ्रीडम आणि हा प्रश्न मी विचारला जातो. समजा तुमच्यापैकी कुणी केमिस्ट्रीवाला असेल, मग त्याला ते बऱ्याच वेळेला RDXचा लॉंग फॉर्म विचारतात. मग IED कशाला म्हणायचं, आणि पोलिसांचा आणि कुठल्या रसायनाचा सगळ्यात जास्त संबंध तो सांगा. द पोलीस डिपार्टमेंट इज मच मोर इन कॉन्टॅक्ट विथ विच टाइप ऑफ द केमिकल. कुठलं रसायन, सगळ्यांना माहिती आहे ते रसायन म्हणजे दारू. मग त्या दारूचा फॉर्म लॉंग फॉर्म विचारतात, मग विषारी दारूची प्रकरणं घडतात, मग तिथं तुम्ही गेला तर तपास कसा करणार असलं वगैरे विचारलं जातं. आणि एखादी व्यक्ती दारूच्या अंमलाखाली आहे की नाही हे काढण्यासाठी ते BSc ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. मग ते BSc कसं काढलं जातं. सध्या काय दिलं ते ब्रेथ अनालायझर दिले जातात ना. आता त्या ब्रेथ अनालायझरवरती ते हवा त्यांना टाकायला सांगितली जाते आणि त्या हवेतनं मग एक्सेल केलेली जी एअर असेल त्याच्यामध्ये इथिल अल्कोहोलचा जो काय अंश असेल तो स्क्रीनवरती उठतो. सो हाऊ दिस इज पॉसिबल. सो कॅन एनीबडी एक्सप्लेन मी. सी हाऊ दॅट मॉइश्चर will have some traces of the ethyl alcohol. That moisture of exhale air is reflected on the screen as a percentage of the alcohol in the blood. ते कसं असतं कुठला नाही, ठीक आहे ना, ते झालं OH ग्रुप झाला. माझा प्रश्न काय, स्क्रीनवरती कसं दिसतं ते ब्रेथ अनालायझर असतं ना. मग त्या ब्रेथ अनालायझरवरून ते काय बघतात की तुम्ही दारूच्या अंमलाखाली, दारू प्यालेली थोडी चालते त्याच्यात. आणि काय आहे की आपल्याकडल्या दारूबंदी कायद्यानुसार प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये 50 युनिट पर्यंत दारू म्हणजे BSc जे असतात ना 50 युनिट पर्यंत अल्कोहोल चालतं.
50 युनिट पेक्षा जास्त गेलं की ती व्यक्ती काय होते, एकदम इंग्लिश येत नसेल तर इंग्लिश बोलायला लागते. तर दारू प्यालेले इंग्लिश मध्ये का बोलतात, तर ते इथिल अल्कोहोलचं प्रमाण 50च्या वरती गेलं की आपल्या मेंदूमध्ये एक इनहिबिशन सेंटर असतं, त्याला संस्कार केंद्र म्हणायचं, किंवा ते रेस्ट्रिक्शन म्हणजे समाजात कसं वागायचं, काय करायचं याच्याबद्दलचं भान ठेवणारं ते केंद्र असतं. आणि ते केंद्र काय होतं, ते 50 ml च्या वरती म्हणजे युनिटच्या वरती दारूचं प्रमाण रक्तातलं गेलं की ते सेंटरच बंद पडतं. मग ते बंद पडलं की माणूस एकदम धाडशी होतो. आणि सध्या धाडस दाखवायचं एक उदाहरण काय, इंग्लिशमध्ये बोलायचं. सो मग जर समजा ते 100 वरती गेलं, 100 पेक्षा जास्त युनिट वरती गेलं की माणूस गुन्हेगार होतो. माणूस इतका आक्रमक होतो की रस्त्यानं सरळ समजा सायकल चालवत जात असेल तर रस्त्यावरनं चालणार नाही, माणूस दिसला त्याच्या अंगावरच घालणार. किंवा मुद्दाम म्हणून तुम्ही बघा गावात वगैरे भांडायचं असेल, घरात जाऊन दारू पिऊन भांडायला लागतात. कारणच त्याचं असं असतं की धाडस आलं पाहिजे. आणि माणूस एक गुन्हेगारी म्हणजे त्याच्या वेळेला काय करतो काही भान राहत नाही. आता जर समजा ते 150च्या वरती गेलं की मग ते आपण म्हणतो की आता आपण इथं बसलोय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण बसलेलो आहोत, या वर्गात बसलेलो आहे, हात कुठे आहे, पाय कुठे आहे, वी आर अवेअर अबाउट अवर पोझिशन अँड पॉस्चर अँड अवर एक्झिस्टन्स. तर ते 150च्या वरती गेलं की ते दारू प्यायला वाटते तर मी पार्लमेंटमध्ये बसलोय किंवा समथिंग आय एम डुईंग, म्हणजे त्याचा काय तो सेन्स गेलेला असतो. मग त्याला लिहायला सांगितलं लिहायला जमत नाही, चालायला सांगितलं की चालायला जमत नाही. मग कोऑर्डिनेशन, बॅलन्स अँड द लॉस ऑफ द पोझिशन. अनेक वेळेला अशी दारू पिऊन रस्त्यावरती पडलेले असतात, तर दे एन्जॉय दॅट, की त्यांना माहितीच नसेल रस्त्यावर पडलेलं. सो दे से दे थिंक दॅट दे आर समवेअर एल्स. आणि मग नंतर 200च्या वरती गेलं की तो कोमामध्ये जातो. मग पोलीस येतात, त्याला उचलतात, हॉस्पिटलमध्ये नेतात, त्या ओपीडी मध्ये जातात किंवा कॅज्युअल्टीत नेलं की डॉक्टर लोक बघतात, ते त्याचे डोळे एकदम मेल्यासारखे झालेले असतात, पण पल्स आणि बाकी सगळं जोरदार व्यवस्थित चालू असतं. मग त्याला ते ग्लुकोज 1-2-3 बाटल्याला होतात, एकदम जागं होऊन अनेक वेळा ते पोलीस पकडतील म्हणून त्या हॉस्पिटलमध्येच पळून जातो. सो व्हॉट आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, सो दीज आर द सर्टन थिंग्स विच दे एक्सपेक्ट फ्रॉम यू शुड नो समथिंग. म्हणजे जर केमिस्ट्री मधला असेल तर ऍप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज, कन्सेप्च्युअल गोष्टी तर असणारच, पण वाईल वर्किंग ॲज अ PSI यू आर सपोज टू नो. किंवा फिजिक्सवाला आहे, मग ते फिजिक्स वाल्याचा काय फायदा, मग ते बॅलिस्टिक सायन्स आहे, मग ते बॅलिस्टिक सायन्स आहे जनक, त्याला केल्विन गोडार्डला पण वी कॉल इन फादर ऑफ बॅलिस्टिक सायन्स. आणि मग केल्विन गोडार्डनीच बऱ्याच गोष्टी, म्हणजे आता एका बंदुकीतनं सुटलेली गोळी त्याच बंदुकीतनं निघालेली आहे हे तपासण्यासाठी आपल्याकडे फॉरेन्सिक लॅबमध्ये बरीच काय असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात. मग त्या इन्स्ट्रुमेंटचं काम कसं चालतं ते आस्क अबाउट यू. किंवा आता आर्यन खानच्याकडे काहीच सापडलं नाही, पण ती मुनमुन बाई आणि तो दुसरा त्यांच्याकडे बरंच सापडलं. आणि मग ते सापडलेलं पांढरे पदार्थ होते, मग 5 ग्रॅमपेक्षा जास्त होते. मग आता तो पांढरा पदार्थ नक्की ते ड्रग आहे, हाऊ यू कॅन जस्टिफाय दॅट. मग त्याला ते क्रोमॅटोग्राफी नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यातनं ते केमिकल अनालायझर त्या फॉरेन्सिक लॅब मधला बघतो. सो आता जे काही घटना घडत आहे त्याची सांगड आपल्या मुलाखतीतल्या मुद्द्याची गाठली जाते. आपली जर समजा तशी पदवीची पार्श्वभूमी असेल तर दे एक्सपेक्ट दॅट यू शुड बी अवेअर अबाउट सच पर्टिक्युलर रिस्पॉन्सेस, असा त्याचा अर्थ. मग हे टेक्निकल नॉलेजचा भाग झाला. म्हणजे आता मी फक्त एक उदाहरण घेऊन ह्याच्यातलं सांगितलं. आता कसं माहिती आहे, पॉलिटिकल सायन्सवाला तर आता ते मराठा आरक्षण ते काही कारण नसताना ते तटत गेलेले किंवा लांबत गेलेले. सर्वोच्च न्यायालयानं काहीतरी उगीच थातूर मातूर कारणं दिली आणि ते रद्द करून टाकले. मग हे आरक्षण अजूनही टिकू शकतं. मग टिकवायचं झालं तर काय, तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 15(5) नावाचे एक कलम आहे. 15व्या कलमात 5 नावाचे उपकलम आहे. त्याचा आधार घेऊन जसं आता 105वी घटना दुरुस्ती झाली, तशीच 2/3 बहुमताने 15(5) मधल्या तरतुदीनुसार केंद्र शासनानं जर समजा संसदेमध्ये, लोकसभेत आणि राज्यसभेत जर पारित केलं आणि ते 9व्या परिशिष्टात टाकलं, रद्दच होणार नाही. आणि जयललिता मॅडमनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्याकडनं ते करून घेतलं होतं. सो दॅट टाईप ऑफ द पॉलिटिकल विल पॉवर, पॉलिटिकल प्रेशर घेऊन. आणि सगळे त्यावेळेला जयललितांच्या मागं तामिळनाडूतले DMK, AIADMK, आणखी इतर पक्षांची सगळी लोक होती. आता महाराष्ट्रातनं जवळजवळ खासदार आपले 48 आणि ते 19, 67 जण आहेत.
ते जाऊन समजा त्या संसदेच्या बाहेर उपोषणाला बसलं, सरकार धोक्यात येईल. पण तसं करायला पाहिजे. सो दॅट पॉलिटिकल विल अँड देन प्रेशरायझिंग द पर्टिक्युलर अप्रोच किंवा हॅव्हिंग दॅट, त्यासाठी देन यू हॅव टू रिस्क घ्यायलाच पाहिजे ना. कारण ते भाजपवाले असेल तर ते मोदींना आवडणार नाही, अमित शहा का म्हणाल, पुढच्या वेळच्या इलेक्शन मधनं मला काढून टाकल. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये यू डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज विथ युअर कम्फर्ट लेवल अँड सो देन तो इश्यू सुटणार नाही. सो इथे ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटी म्हणजे whether you will be able to solve that particular problem. मग आता आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी अतिशय घटनात्मक मार्ग आहेत, पण ते मार्ग जर अंमलात आणायला तर राजकीय इच्छाशक्ती लागते. आणि आता आपल्याला त्या 105व्या घटनादुरुस्तीत दिसून आलं, ते ओबीसीचे जे खासदार इतके नंतर आक्रमक झाले, शेवटी सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनी ते 2/3 बहुमताने ते 105वी घटनादुरुस्ती करून टाकली. आणि ते एनसीबीसी मध्ये मग प्रत्येक घटक राज्याला सुद्धा, कारण त्यात 700 ओबीसी जमातींना किंवा गटांना त्याचा तो त्रास होणार होता आणि इलेक्शन मध्ये आम्ही जाणारच घरी असं वाटत असल्यामुळं त्या राजकीय नेत्यांनी ते करून घेतलं. सो समथिंग लाईक दॅट प्रत्येक विषयाबद्दल असू शकतं. मॅनेजर स्किल, मग ते तुम्हाला प्रश्न सिच्युएशनल विचारले जातात. एखादी परिस्थिती असते आणि ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळाल याच्याबद्दल. आता तुम्ही समजा कोल्हापूर जिल्ह्यातले आहात, तर अनेक वेळा किंवा सांगली जिल्ह्यातले असाल, तर त्यावेळेला काय झालं की पेरिनियली ऍट प्रेझेंट, पेरिनियली म्हणजे दरवर्षी साधारण जुलै ते सप्टेंबर दरम्यान ते शिरोळ गाव असेल, नरसोबाची वाडी असेल, सांगलीतली प्रत्येक गल्ली असेल, फुटभर किंवा गुडघाभर पाण्यात जातेच ते. मग आता व्हॉट इज द रिझन? मग दॅट इट्स नॉट ओनली द नॅचरल, म्हणजे पंचगंगेच्या खोऱ्यात पडणारा पाऊस किंवा धरणातलं सोडलेलं पाणी कोयनेतलं असेल किंवा आलमटीतलं तटलेलं पाणी, त्याच्यामुळे आमचा पूर महापूर येतो आणि आमचं गाव पाण्याखाली जातं असं म्हणण्यापेक्षा, तर वडनेरे कमिटीनं त्याच्याबद्दल सांगितलेल्या उपाययोजना करण्यासाठी शासनानं आणि लोकांनी शासनावरती तसा दबाव आणला नाही. सो शासनाचं धोरण आहे, पण त्या धोरणानुसार शासन वागते की नाही हे बघण्यासाठी शासनावर जनतेचा जो दबाव पाहिजे, तो दबाव अलीकडच्या काळात इतका कमी झालाय. आणि त्याच्यामुळे मग मॅनेजर स्किलच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारला जाईल, तर त्यावेळेला तुमच्या वैयक्तिक अप्रोच बरोबर द कम्युनिटी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी तुम्ही काय कराल असा वगैरे. नक्षलवाद आहे, दहशतवाद आहे, किंवा तुम्ही जर बघायला गेला शेतकऱ्यांची आत्महत्या, पश्चिम महाराष्ट्र त्या मनानं खूप सुखी आहे, पण बाहेर जर तुम्ही गेला, विदर्भात जा किंवा तेलंगणाचा काही भाग किंवा मराठवाड्यामध्ये, अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला प्रकार दिसतो. सो दे आस्क क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट. किंवा सध्या कोविड चाललेलं आहे, कितीही सांगितलं तर लस न टोचून घेणारी भरपूर गँग आहे. ते लस घेतली की तर काहीतरी होणारच आणि मला लस टोचून घ्यायचीच नाही, मिळत असून सुद्धा न घेणारे आहेत. मग अशा वेळेला त्यांना लस टोचण्यासाठी काय कराल? किंवा तुम्ही ते बऱ्याच जणांनी कोविडमध्ये फ्रंट वॉरियर म्हणून काम केलं असेल, तर ते काम काय केलं? मग आणि अशा प्रकारच्या एपिडेमिक किंवा डिझास्टर मध्ये मॅनेजमेंट करताना आपल्याकडे NDRF आहे, नॅशनल डिझास्टर काय म्हणतात ते फंड एक आहे ना, रिलीफ फंड एक आहे आणि रिस्पॉन्स फोर्स सुद्धा आहे. दोन्ही नाव NDRFच आहे. मग त्या रिस्पॉन्स फोर्सचं काम कसं चालतं तुम्ही बघितलंय का? तुम्ही इकडे आला महाराष्ट्र पोलिसात तर तिकडे तुम्ही जाऊ शकाल का? सो देर आर द सो मेनी इश्यूज रिलेटेड टू दॅट. त्यामुळे पहिल्या मुद्द्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की पर्सनल सुटेबिलिटी कॅन्डिडेट फॉर अ करिअर इन पोलीस डिपार्टमेंट, while they are asking this question, the questions are always revolving around the word police, त्याचा अर्थ. आणि मग त्या प्रश्नातनं तुमच्याकडनं त्यांच्या अपेक्षा काय असतात, तर यू शुड हॅव अ ऑप्टिमम टेक्निकल नॉलेज, देन बऱ्यापैकी ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटी. ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटी म्हणजे काय की आता 302 कलमातली तरतूद सांगा, त्या JS वर्मा समितीनं 376 कलम जे आहेत त्याच्यात बऱ्याच दुरुस्त्या केल्या होत्या, मग त्या काय आहेत सांगा. किंवा विशाखा केस काय आहे, किंवा बऱ्याच वेळेला बरेच गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा ते तुम्हाला महेश भागवत माहिती असेल की ही कमिशनर आपल्याकडल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या त्या पाथर्डीचा तो पोलीस ऑफिसर, IPS ऑफिसर, आणि जर कमिशनर विथ तेलंगणात म्हणजे हैदराबादच्या शेजारच्या शहरातला तो रचगोंडाचा पोलीस कमिशनर आहे. अँड देन तिथं कसं आहे की हैदराबादच्या आजूबाजूला ते रुरल अर्बन कंटिन्युम, म्हणजे धड शहर नाही धड खेड नाही, आणि अशामुळं सगळं अर्धवट गोष्टी असल्यामुळं तिथं गुन्हेगारी प्रचंड आहे.
आणि त्यात गुन्हेगारीचा त्रास सगळ्यात जास्त तिथल्या महिलांना होतो. आणि मग त्या महिलांचं गुन्हेगारापासून संरक्षण करायचं झालं तर ही हॅज स्टार्टेड दॅट सी फोर्स, SHE फोर्स. मग सी फोर्स कुणी सुरू केला? त्या आदिलाबादमध्ये असताना त्यानं पोलीस मी कोसम नावाची एक मोहीम सुरू केली होती. आणि मग पोलिसांनी काम केल्यामुळं त्या आदिलाबाद जिल्ह्यातनं नक्षलवाद्यांचा प्रभाव बराच कमी झाला होता. सो रिलेटेड टू दॅट, आता ते समीर वानखेडेचं प्रकरण किंवा एनसीबीच्या कारवाया त्याच्याबद्दल गेल्या 2 दिवसापूर्वी एनसीबी कायद्यामध्ये काय बदल करायला पाहिजे त्याबद्दल त्याचं मोठं आर्टिकल आलेलं आहे, एडिटोरियल त्यांनी लिहिलेलं आहे. सो क्वेश्चन रिलेटेड किंवा त्याला तो ही द ओनली इंडियन टू गेट ट्वाइस अवॉर्ड फ्रॉम द US पोलीस डिपार्टमेंट. तर अमेरिकेच्या पोलीस खात्यानं 2 वर्ष सलग जगातला सगळ्यात भारी पोलीस अधिकारी म्हणून एस्पेशली रिलेटेड टू द वुमन क्राईमच्या अगेन्स्ट केलेलं काम म्हणून त्याला पारितोषिक दिलेलं आहे. सो द क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट, किंवा तुमचा आवडता पोलीस अधिकारी कोण, असे बरेच काही प्रश्न येतात आणि यू शुड बी अवेअर अबाउट दॅट. त्यानंतर सेकंड मुद्दा जो मुलाखतीमध्ये, त्या 15 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये 45 प्रश्नांची उत्तरं देत असताना मी जसा प्रतिसाद देतो तो तपासताना त्यातल्या अचूकतेपेक्षा तुम्ही उत्तरं किती अचूक दिली याच्यापेक्षा उत्तरं कशी दिली, भले बऱ्याच वेळा उत्तरं चुकतील, अर्धवट असतील, पण तुमचं इंटेन्शन चांगलं आहे असं जर पॅनल मेंबर वाढलं, यू गेट अ गुड स्कोअर. आता उदाहरण म्हणून सांगतो, ज्यावेळेला आपल्याकडे 2008 मध्ये 26/11 झालं माहिती असेल, त्यावेळेला धनंजय जाधव म्हणून आपल्या मुंबईचे पोलीस कमिशनर होते. अर्थात त्याच्या अगोदर ते होते, ते रिटायर झाले होते आणि MPSCचे सदस्य होते. आणि त्या 26/11 नंतर मुलाखती घेतल्या PSIच्या. आणि त्या मुलाखती घेत असताना त्यांनी प्रत्येक पोराला, त्यांच्या पुढे आलेल्या प्रत्येक मुलाला एक प्रश्न विचारला, 26/11 मध्ये तू ताजमध्ये असतास तर तू काय केलास? त्यानंतर 26/11 मध्ये तू जर त्या शाबद हाऊसच्या आसपास असतास तर काय केलं असतं, ड्युटी असती तर, किंवा त्या ट्रायडनला असतास तर काय केलं असतास, किंवा हेडक्वार्टरला तुझं पोस्टिंग असतं तर काय केलं असतास, किंवा त्या कामा हॉस्पिटलमध्ये तुला नेमलं असतं तर काय. सो ऑल दोज क्वेश्चन्स वेर आस्क्ड. आणि त्यावेळेला ही वॉज एक्सपेक्टिंग ओनली की द गुड आन्सर. आणि मग त्यावेळेला त्या मुलानं बुकिश उत्तर, बुकिश म्हणजे पुस्तकात दिले, किंवा तुम्ही अशा मुलाखतीच्या मॉक देणार आणि सांगेल तसं पॅनल ऐकणार, तसं उत्तर देणार, किंवा कुणाचं तरी इमिटेशन करणार, म्हणजे अनुकरण करणार, असं ज्यांनी उत्तर दिले तर त्यांना मार्क पडले नव्हते, सिलेक्ट झाले नव्हते. बट दोज हू रिअली गिव्ह द इनोव्हेटिव्ह ऑर द क्रिएटिव्ह आन्सर्स, दे वेर गिव्हन द गुड मार्क आणि मेनी ऑफ देम गॉट सिलेक्टेड. तर सांगायचा उद्देश असा की तुम्हाला खरंच PSI किती व्हायचंय हे बघितलं जातं. बऱ्याच जणांचं तुमच्यापैकी काय इंजिनियर लोक असतील, काही BMS डॉक्टर असतात, BEMS किंवा BHMS झालेले सुद्धा डॉक्टर, काही MBBS डॉक्टर सुद्धा इंटरव्ह्यू आहेत सध्या. तर या सगळ्यांचं ते इंटेन्शन बघतात. सो व्हॉट इज युअर इंटेन्शन टू जॉईन द सर्व्हिसेस? आता ग्रुप इंजिनियर, डॉक्टर किंवा एनी प्रोफेशनल MBA झालेला किंवा MSc अग्री झालेला, डू यू थिंक दॅट ही इज गोइंग टू लिसन टू द हायर ऑथॉरिटीज इफ दॅट ऑथॉरिटी माइट बी लिगली, पण त्यांचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड, अकॅडमिक बॅकग्राऊंड त्यांच्यापेक्षा कमी असेल तर जनरली इगो प्रॉब्लेम येतात, यू डोंट लिसन टू दॅट. आणि त्यातनं मग ओबेडियन्सीचा आणि मग डिसिप्लिनचा प्रॉब्लेम येतो. मग देन वाय टू सिलेक्ट सच कॅन्डिडेट्स, असा दृष्टिकोन असतो. असेलच असं नाही, बट युजली दे वॉन्ट टू टेस्ट वेदर यू आर सुटेबल, म्हणजे तुमच्याकडं त्या अशा पद्धतीची मानसिकता आहे का, आणि वाय यू नीड द जॉब. अनेक जणांची ते एजेंडाच असतं, आता आला, प्रोबेशन संपला, पोस्टिंग घेणार, 2 वर्षात ते कुठली तर गाडी असणार, मग ते आमदाराची पोरगी लगीन करणार, किंवा आणखी काही बरेच ते चाललेलं असतं. सो इफ यू हॅड दॅट इंटेन्शन, दे जस्ट वॉन्ट टू फाइंड आउट. आणि मग बऱ्याच वेळा तुम्हाला का, म्हणजे आता तर सध्या असं आहे, व्हाय वी शुड सिलेक्ट यू ॲज अ PSI. सो टेल अस, इफ वी सिलेक्ट यू ॲज अ PSI, व्हॉट यू विल डू द डिफरंट. मग त्यानंतर मग अशी एक सांगितलेला प्रश्न जो काय होता की तुमच्या पदवीच्या ज्ञानाचं इकडे काय होणार, पदवी झाल्यानंतर आतापर्यंत तुम्ही काय केलं. मग इंजिनियर असताना किंवा इव्हन साधा पदवीधर असताना सुद्धा एवढ्या परीक्षा देणं आणि आतापर्यंत घरच्याच लोकांच्यावरती अवलंबून राहणं, डू यू थिंक दॅट दिस इज अ गुड फॉर अ युथ हू इज अ व्हेरी म्हणजे काय ऍस्पिरेशन तुमची लेवल खूप जास्त असते ना, आणि इन्स्पायर्ड टू जॉईन द सर्व्हिसेस.
मग एखाद्या सर्व्हिसेस मध्ये जॉईन होण्याच्या हेतूनं गेली 5-7 वर्ष तुम्ही काम करता आणि अवलंबून मात्र घरच्यांवरती असता, सो डू यू थिंक दिस इज करेक्ट? मग असे काही प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. अँड सो दॅट इज वाय वी शुड बी द व्हेरी व्हेरी अलर्ट अँड ऍक्टिव्ह अँड रादर व्हॉट वी कॅन कॉल एज अ, की आपलं इंटरव्ह्यू मधला प्रतिसाद देत असताना त्यातनं मला कसे मार्क मिळतील हे बघायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन. सो व्हॉट इज द क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन? तुम्हाला तर आम्ही मॉक घेताना त्यावरती दिलेलं असं ना, बीके देतात. त्यानंतर बीके म्हणजे बेसिक नॉलेज. त्याच्यानंतर तिथे ते सीपीए लिहिलेलं असतं, क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन. मराठीमध्ये त्याला आकलन क्षमता म्हणायची. आणि हेच पोरांचं जास्त चुकतं. सेकंड नंबरचा पॉइंट आहे, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय चुकतं याच्यामध्ये? आपण सगळी तयारी केलेली असते, बट वाय दिस क्वेश्चन हॅज बीन asked to me, what panel members are expecting from me and how I can satisfy them. हा प्रश्न मला का विचारला, त्यांच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत मराठीत सांगायचं झालं तर, आणि मी त्यांचं समाधान कसं करू शकतो हे लक्षात घेऊनच आपण प्रतिसाद दिला पाहिजे, उत्तर नाही. तर मुलाखतीमध्ये क्वेश्चन इज सिच्युएशन, आन्सर इज रिस्पॉन्स. त्यामुळे प्रतिसाद आणि परिस्थिती याच दृष्टिकोनातनं मुलाखतीतलं आपली चर्चा झाली पाहिजे. प्रश्नोत्तर झाली तर बऱ्याच वेळेला मग तो ऍव्हरेज स्कोर मिळतो. आणि मग अनेक वेळेला तो ऍव्हरेज स्कोर, ऍव्हरेज म्हणजे आता आपण मग 24, मग किमान 24 असेल तरच तो पुरेसा ठरू शकतो. पण थोडंफार इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत काय ते फिजिकल आणि रिटर्न कमी असतील तर मग आपलं सिलेक्शन होत नाही. आणि मग ते जर टाळायचं असेल तर आता कमी तयारी करून जास्तीत जास्त आपल्याला कशामध्ये मार्क पडू शकतात, मुलाखतीमध्ये मार्क पडू शकतात. तर ते जरा आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सो जर देण्यात तर मुद्दा इथं असा महत्वाचा की क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन विकसित करताना काही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. मग त्या काही गोष्टी कुठल्या, तर ते 3 नंबरचा मुद्दा. मग 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय आहे, क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन. मग क्लिअर म्हणजे काय, तर आपल्याला तिथं अतिशय स्पष्टपणे एखादी गोष्ट सांगता आली पाहिजे, अर्धवट सांगायची नाही, पूर्ण वाक्यात उत्तर दिलं गेलं पाहिजे. किंवा आता बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना उत्तर माहिती असताना सांगतात दिलीप वळसे पाटील. सो दिस इज नॉट अ रॉंग आन्सर, बट दिस इज नॉट अ गुड आन्सर टू गेट द मार्क. मग तिथं तुम्हाला काय सांगायला पाहिजे की गेली साधारण 6 महिने महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून माननीय दिलीप वळसे पाटील कार्यरत आहेत आणि त्यांना मदत करायसाठी गृह राज्यमंत्री शहरांच्यासाठी माननीय बंटी पाटील आणि ग्रामीण भागासाठी त्यांचं नाव मला आठवत नाही, शंभूराजे देसाई, माननीय शंभूराजे देसाई कार्यरत आहेत. सो हे उत्तर तुम्ही सांगितलं की दिस इज कन्सिडर द वन ऑफ द व्हेरी गुड अप्रोच किंवा रिस्पॉन्स. तर हा सगळा आपल्याला जपला पाहिजे. सो क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन नंतर हा क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन मध्ये हे महत्वाचं आहे. नंतर डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट. आता मगापासून आपण जी चर्चा केली त्याच्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल, जास्त खोलात जात नाही ते, पण विषयाशी संबंधित प्रश्न आले तर पोलीस खात्याचा आणि तुमच्या विषयाचा काय संबंध याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. बॅलन्स ऑफ जजमेंट. मग याचा अर्थ असा की तुम्हाला कुठला तरी एक बाजू घेतली पाहिजे आणि ती घेत असताना त्याच्या म्हणजे सकारात्मक बाबी समजावून सांगत असताना त्यातल्या त्रुटी सुद्धा मांडता आल्या पाहिजेत. बरीच मुलं काय करतात की मराठा आरक्षण असायला पाहिजे काही नको असं विचारलं की गप्प बसतात एकतर, नाहीतर ओबीसी असतील किंवा इतर आरक्षण विरोधी असतील नको म्हणून सांगतात, आरक्षण समर्थक असतील तर पाहिजे म्हणून सांगतात. तर असा एकांगी अप्रोच न ठेवता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडं ज्याला आपण म्हणतो सुवर्ण मध्ये काढता येईल अशा पद्धतीनं आपल्याला ती उत्तरं द्यायला जमलं पाहिजे. अँड सो दॅट इज अ बॅलन्स ऑफ जजमेंट. त्यानंतर इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी. याच्यावरती काही जास्त साधारणपणे आपल्या मुलाखतीमध्ये, कारण शेवटी आपलं पद हे ग्रुप बीचं आहे, इट्स अ नॉन गॅजेटेड ग्रुप बी सर्व्हिसेस. जरी ग्रेड एचं असलं तरी सुद्धा तर ते नॉन गॅजेटेड आहे. आणि त्या नॉन गॅजेटेडच्या ह्याच्यामध्ये सो दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं असतंय की प्रशासनामध्ये टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट अँड लोअर मॅनेजमेंट. सो PSI इज कन्सिडर द लोअर एक्झिक्युटिव्ह पोस्ट. आणि द लोअर एक्झिक्युटिव्ह पोस्टच्या काही ऍप्टिट्यूडनल आणि ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनची स्किल्स ज्या एक्सपेक्ट असतात तेवढं बघतात. ते जर आलं तर बाकी ज्याच्याकडे जात नाही. त्यामुळे इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी नसायला पाहिजे असं नाही, असलं तर उत्तम, पण नसलं तर फारसं त्याच्यातनं बिघडत नाही.
सोशल कोहिजन अँड लिडरशिप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग याचा अर्थ काय की साधारणपणे बघा सध्या फेसबुक असेल किंवा सोशल मीडिया असेल तर त्याच्यामध्ये बरेच इन्फ्लुएन्सर असतात. त्याच्यानंतर अनेक लोक त्याचा गैरफायदा घेऊन क्रिमिनल मार्गे इतरांना त्रास देणारे सुद्धा असतात. तर अशा वेळेला त्या दोघांच्या मध्ये इन्फ्लुएन्सर असेल किंवा जो क्रिमिनल अप्रोचनी इतरांना त्रास देणारा असेल तर ह्या दोघांची मनोवृत्ती लक्षात घेऊन जर काही समस्या निर्माण होत असतील तर त्या हाताळण्या इतपत माझ्याकडं कौशल्य रिलेटेड टू सोशल कोहिजन अँड लिडरशिप आहे हे कुठेतरी आपल्या मुलाखतीतनं दिसलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की संवाद कौशल्य. तर संवाद कौशल्य इज ऑल्सो म्हणजे कम्युनिकेशन स्किल जे आहे तो सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर ह्या 8 कौशल्यावर आधारित तुमचा परफॉर्मन्स मोजला जाणार आणि त्यातनं आपल्याला किती मार्क पडतील हे बघावं लागेल. मग आता नंतरचा मुद्दा जो आहे, आता हे आपण मगाशी जे बघितलं तुम्हाला मार्क कशावरती देतात ते निकष बघितले. आता मार्क कशावरती देतात हे निकष बघत असताना तुम्ही त्यांच्यावर बसलेला असता आणि तुमचं प्रत्यक्ष निरीक्षण ऑब्झर्वेशन तिघे सध्या पॅनल मेंबर तिघे जण, एक एमपीएससीचा सदस्य, दुसरं साधारणपणे पोलीस खात्याचं कोणीतरी असणार. तुमच्या याच्यासाठी दोघेच असतील, आता बाकीच्यांसाठी त्यांनी तिघे घेतले होते. तर ह्या दोघांच्याकडनं तुमचं ज्या वेळेला निरीक्षण केलं जातं त्यावेळेला ह्या 4 गोष्टीतले जास्त भर असतो. मग पहिली गोष्ट आहे ती बैठक म्हणजे पॉश्चर. तर तुम्ही आता ही खुर्ची आहे समजा, तर ही खुर्ची कशाची मानायची? PSIची खुर्ची. मग तिला काही अधिकार असणार, काही जबाबदाऱ्या असणार. आणि मग ह्या खुर्चीत मी बसलो याचा अर्थ काय की ते अधिकारी जबाबदाऱ्या पार पाडण्या इतपत मी सक्षम आहे असं माझ्या बैठकीतनं दिसलं पाहिजे. सो द पॉश्चर युजली रिफ्लेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ द पर्सन. त्यातनं ते पहिला फर्स्ट इम्प्रेशन असतं. त्यानंतर कपॅसिटी आहे टू हँडल द सिच्युएशन की ॲबिलिटी टू इन्स्टिल द ट्रस्ट. म्हणजे तुमच्याकडं खुर्चीत कसं बसलाय हे बघितल्यानंतर पॅनल मेंबरना वाटलं पाहिजे की रिअली दिस कॅन्डिडेट डिझर्व टू बी द पोलीस सब इन्स्पेक्टर. आणि मग तशी ती आपली बैठक असली पाहिजे. आणि त्या बैठकीमध्ये मग ज्याला आपण म्हणतो डायनॅमिझम दिसलं पाहिजे, गतिशीलता दिसली पाहिजे, मरगळ त्याच्यात असली नसली पाहिजे. त्यानंतर फेशियल एक्सप्रेशन्स. मग आता बऱ्याच वेळेला कसं होतं मुलाखतीला सांगतात की तुम्ही आत गेलं, विश केलं, खुर्चीत बसता म्हटलं, मग तुम्ही थँक्यू म्हणणार, बसता. आणि मग बसल्यानंतर बऱ्याच जणांना सांगितलेलं असतं की तुम्ही हसऱ्या चेहऱ्यानं ते पॅनल मेंबरकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे फेशियल एक्सप्रेशन म्हणजे हसरा चेहरा हा गैरसमज आहे. त्यामुळे काही पोरं काय करतात, खुर्चीत जाऊन बसतात आणि ते दोघं पॅनल मेंबर असे एकदा ह्याच्याकडे बघून हसायचं, दुसऱ्यांदा त्याच्याकडे बघून हसायचं. सो दे डू दॅट. आणि आय हॅव सीन दॅट. सो दॅट इज व्हेरी रॉंग. इथं हसरा चेहरा म्हणजे प्रसन्न चेहरा. सो इथं काय की वेन यू आर लिसनिंग टू द क्वेश्चन, चेहऱ्यावरती उत्सुकता पाहिजे, इगरनेस टू लिसन टू द क्वेश्चन पाहिजे. आणि उत्तर देताना चेहऱ्यावरती कन्फ्युजन दिसलं नसलं पाहिजे. त्यानंतर चेहऱ्यावरती स्ट्रेस, तणाव नसला पाहिजे. त्यानंतर चेहऱ्यावरती अज्ञान दिसलं नसलं पाहिजे. बऱ्याच मुलांचा मी मॉक घेताना बघतो की चेहऱ्यावरती जास्त काय दिसतं तर ते अज्ञान दिसतं. म्हणजे काय, और हे PSI ला कोणी असलं विचारतं का, सो वाय यू आर आस्किंग दिस क्वेश्चन, असा वगैरे आपला प्रतिसाद असतो की चेहऱ्यावरचे भाव असतात. सो इट शुडंट बी दॅट वे. तर प्रश्न ऐकताना चेहऱ्यावरती उत्सुकता आणायला काय बिघडलं ना, उत्तर देताना चेहरा पडू दे ना, पण ऐकायला तर प्रश्न ऐकायचा झाला तर वाय यू शुड गेट स्ट्रेस्ड किंवा वरी किंवा त्याच्याबद्दलची काळजी करायची कारण नसावं. सो दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आणि उत्तर देताना मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे चेहरा आपला जरी तणावाखाली किंवा जरा पडला तरी चालेल, पण तो चेहरा साधारणपणे प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं स्ट्रेस, कन्फ्युजन, इग्नोरन्स आणि हे सगळं दिसलं नसलं पाहिजे. कारण माणसाचा चेहरा हा त्याच्या मनात चाललेल्या विचारांचा आरसा असतो. त्यामुळे पॅनल मेंबर हे फार म्हणजे सगळेजण त्याच्यामध्ये, आता देवानंद शिंदे साहेब सगळ्यांना माहित आहेत, कुलगुरू. मग ते पोरग ते जिना चढताना कसल्या पावरीचं आलचो ही नव्हतं. किंवा आपले दिगावकर साहेब, सो व्हेरी मोस्ट सिनियर अँड व्हेरी एफिशियंट पोलीस ऑफिसर. मदाना बाकीची मंडळी सुद्धा कमी नाहीये. आणि त्याच्यामुळं तुम्ही कसं बसता, कसं बघता
प्रश्न ऐकताना तुमचं लक्ष कुठं आहे, डोळे काय करतात किंवा तुमचे हात काय करतात, इव्हन पाय काय चाललाय, हे सगळं ते बघत असतात. इव्हन अनेक जणांची मान सुद्धा अशी वाकडी झालेली असते किंवा बोटांचा टाळा चाललेला असतो. ऑल दोज थिंग्स आर बीइंग व्हेरी किनली ऑब्झर्व बाय द पॅनल मेंबर, आणि त्या प्रत्येकाचा काहीतरी अर्थ असतो. तर आपण कुठलीही ऍक्शन करू तर दॅट ऍक्शन मीन्स समथिंग, आणि युजली दॅट मीन्स म्हणजे मिनिंग त्याचा जो आहे तो कधीही चुकीचा असू नये, तो सकारात्मक असेल तर मार्क पडतात. आणि त्यामुळे चेहरा प्रसन्न आणि उत्सुकता दिसली पाहिजे. आय कॉन्टॅक्ट, माणसाचा आत्मविश्वास हा त्याच्या नजरेमध्ये असतो, लक्षात ठेवा, आणि माणसाची विनयशीलता नजरेमध्ये आहे. मग आता अनेक मुलांना काय सांगितलं जातं की मुलाखतीला जाताना तुम्ही पॅनल मेंबरच्या डोळ्यात डोळं घालून बघायला पाहिजे, त्या डोळ्याला डोळा देऊन बघायचा किंवा त्यांच्याकडे बघून उत्तर द्यायचं. तर बरीच पोरं काय करतात, उत्तर देताना एकाने प्रश्न विचारलाय ना त्याच्याकडे एवढं रोखून बघतात की ते त्यांना आरोपीच वाटायला पाहिजे. तुम्ही बघितलं पोलीस ठाण्यामध्ये आरोपीकडे जसं किंवा कोणी फिर्यादीला गेला तर पोलीस कसं रोखून बघतात ना, तर काही पोरं ते असं रोखून पॅनल मेंबरकडे बघतात. सो कधीही उग्र नजर असू नये. सो इट इज कन्सिडर्ड इन्सल्ट. त्या नजरेला नजर द्यायची म्हणजे ती सौम्य नजर असली पाहिजे, त्यात विनयशीलता दिसली पाहिजे. सो ह्युमिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अस्पेक्ट, आणि त्यातनं सौजन्य येतं. आणि सध्या आपल्या देशाला, समाजाला सौजन्यशील पोलिसांची, नुसती पोलीसच नाही इतर अधिकाऱ्यांची सुद्धा सौजन्य वृत्ती असलेल्या अधिकाऱ्यांची फार महत्वाची मोठी गरज आहे. कारण जसजसं आपल्याकडे गॅजेट वाढतात, प्रगती होते, तसतशी लोकांची सहनशीलता कमी झालेली आहे. आणि लोकांची सहनशीलता कमी झाल्यामुळं अधिकारी आक्रमक झालेले, आणि त्या ह्याच्यातनं सगळंच तो गोंधळ होताना दिसतो आपल्याला. तो जर टाळायचा झाला, द इनिशिएटिव्ह हॅज टू बी टेकन बाय द ब्युरोक्रॅट्स ऑर द ऑफिसर्स. आणि त्यामुळं सुरुवात काय की कुठल्याही प्रशासनाचा चेहरा हा सध्या त्या राज्यातल्या पोलिसांचाच असतो. त्या राज्याचं पोलीस किती चांगलं, त्यातनं ते राज्य किती पुढे गेले. मग आता आपले परमवीर पळून गेले, त्याच्यामुळे काय झालं की द इमेज ऑफ द मुंबई पोलीस हॅज बीन टार्निश्ड अ लॉट. मग आता दे विल आस्क द क्वेश्चन रिलेटेड टू दॅट. तुमच्या हाताखाली तुमचे वरिष्ठ असे आहेत, त्यांनी एखादं बेकायदेशीर काम करायला सांगितलं, तुम्ही करायला नकार दिला, मग त्यांनी तुमची बदली केली, तुम्ही काय कराल? आणि मग त्यांची सांगड इकडे वगैरे गाठली जाईल. आणि मग दॅट इज व्हॉट, सो यू नीड टू डेव्हलप दॅट पर्टिक्युलर. आणि मग बऱ्याच वेळेला तिथं आता मी टीका कशी करू हे पोलीस खात्याबद्दल विचारतात, आणि अशा वेळेला मी चुकीचं उत्तर कसं देऊ, म्हणजे खात्याला वाईट कसं म्हणू, अशा अप्रोचनी जर समजा आपण उत्तर द्यायला गेलो, दॅट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट. कॅन्डिडेटला म्हणजे आपले माजी उपमुख्यमंत्री आर पाटील नेहमी म्हणायचे की अधिकाऱ्यानं उघड्या डोळ्यांनी समाजात काय घडतंय त्याचं निरीक्षण करण्याची सवय सतत लावून घ्यायला पाहिजे. जर अधिकाऱ्यांनी स्वतःला अपडेट नाही ठेवलं तो अधिकारीच नाही. आणि मग ते अपडेट ठेवायसाठी तुम्हाला काय चाललंय ते माहिती पाहिजे, त्याशिवाय अपडेट होणार नाही. आणि त्याच्यामुळं त्या ह्याच्यातनं तो अलर्टनेस आणि अवेअरनेसचा जो काही भाग आहे तो निश्चित बाहेर येतो, आणि त्यातनं मग ऍस्पिरेशन लेवल वाढत जातात. आणि त्यामुळं ते बॉडी लँग्वेजमध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. आता आपण आय कॉन्टॅक्ट बघितलं, शेवटचं बॉडी मुवमेंट. बरेच शिक्षक जे असतात ना, तर त्यांचा अट्टहास काय असतो, तुम्ही प्रश्न विचारलाय, मी उत्तर देतोय, ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचं, आणि मी ते पटवून सांगायचा प्रयत्न करतोय, ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. सो सी दिस कन्व्हिन्सिंग, द आन्सर शुड नॉट बी कन्व्हिन्सिंग. बऱ्याच जणांचं म्हणजे आता काही वेळेला हे चुकी सुद्धा असू शकेल, पण बऱ्याच जणांचं काय असतं की मला जे येतंय किंवा जे माहित आहे तर ते पॅनल मेंबरने ऐकलं पाहिजे, आणि ते कन्व्हिन्स करण्यासाठी हातवारे करतात किंवा मुद्दा पटवून सांगायचा प्रयत्न करतात. तर मुद्दा पटवून सांगण्यासाठी हातवारे करणं हे आक्रमक मानलं जातं. तो एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की हातवारे करतात मुलं कधी, ज्यावेळेला त्यांना शब्द सापडत नाही. जर आपली शब्दसंपत्ती कमी असेल तर अशा वेळेला सो वी ट्राय टू रिप्लेस दोज वर्ड्स, दोज फिलिंग्स बाय ऍक्शन्स, आणि ते सुद्धा चांगलं मानत नाही. तर शक्यतो हातवारे टाळावेत. आपल्याला त्यांना काही पटवून सांगायचं नसतं, कन्व्हिन्स करायचं नसतं. व्हॉट एव्हर दे हॅव आस्क्ड यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड. त्यामुळे प्रतिसाद हा शब्द लक्षात शेवटपर्यंत ठेवा. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा आपण बघितलं मार्क कशावरती देतात, 8 मुद्दे बघितलं. त्यानंतर त्या 15 मिनिटांमध्ये कशाचं निरीक्षण करतात ज्यातनं मला मार्क पडायला मदत होणार ते 4 मुद्दे बघितले.
आता हे 15 मिनिटाचा तुमचा जो पॅनल पुढे कार्यक्रम चालणार त्यात प्रश्न विचारणार ना. सो व्हॉट इज द सोर्स ऑफ द क्वेश्चन. तर त्या प्रश्नाचे 7 सोर्स असतात. तर तुमच्यापैकी प्रत्येकानं या प्रत्येक मुद्द्यावरती 20 प्रश्न तरी तयार करायचे आणि ते 20 गुणिले 4 वाक्यांची त्यातली उत्तरं लिहायची. मग आता पहिलं प्रोफाईल आहे. आता सध्या टोकन सिस्टीम आहे, त्यामुळे टोकन सिस्टीम असल्यामुळे तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि हे काही त्यांच्या पुढे असत नाही. पण तरीही पॅनल मेंबर तुम्हाला विचारतं टेल अस समथिंग अबाउट युअर सेल्फ. आणि मग त्यावेळेला सांगताना की माझं नाव हे किंवा मला 10वीला 3.97 मार्क पडले असं वगैरे पुढे सांगतात. तसं कधीही सांगायचं नाही. यू हॅव टू स्टार्ट डिरेक्टली फ्रॉम युअर ग्रॅज्युएट. मग तिथं सांगायचं की आय एम काय ते पॉलिटिकल सायन्स ग्रॅज्युएट किंवा यंग डायनॅमिक इंजिनियर नसला तरी म्हणतात इंजिनियर तसे लोक. सो यू कॅन से दॅट अँड वर्किंग विथ दिस पर्टिक्युलर कंपनी. नसलं तर प्रिपेरिंग फॉर द that civil services for the last 2 to 3 years, and at the time of my last year of the graduation I have decided to join the services, and since then I'm preparing. म्हणजे काहीतरी तिथे तुम्हाला व्यवस्थित प्रतिसाद देता आला पाहिजे. तो विस्कळीत असताना असला पाहिजे, त्यात फ्लुएन्सी असली पाहिजे, ऑर्गनायझिंग कॅपॅसिटी तुमच्याकडे दिसली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे प्रोफाईल सबमिट केले तर त्याच्यात दिलेली एक साधारण 20 तरी शब्द असे असतात की त्याचाच वापर करून सगळी इंटरव्ह्यू होते. मग व्हॉट आर दिस 20 वर्ड्स इन माय प्रोफाईल ते काढले पाहिजे प्रत्येकानं. आणि त्या प्रत्येक त्या शब्दावरती तुम्हाला काय केलं पाहिजे, प्रश्न कसा येईल आणि त्या प्रश्नाबद्दलची माहिती किंवा उत्तर देताना मला मटेरियल कुठलं असू शकेल हे थोडं संकलित करायला पाहिजे. आणि सो यू नीड टू डू दॅट. म्हणजे जरी समजा प्रोफाईलमध्ये तुम्ही आता पत्ता कोल्हापूर जिल्हा दिला असेल तर आता जरी समजा तिथे टोकन सिस्टीममुळे तुमचा पत्ता जरी त्यांना माहिती नसला, दे आस्क यू अबाउट युअर सेल्फ. म्हणजे तुमच्याबद्दल विचारतात आणि तुम्ही सांगायला लागला किंवा तुमचं शिक्षण किंवा कॉलेज कोल्हापुरातलं असेल, सो दे आस्क यू क्वेश्चन ऑन द कोल्हापूर. मग अशा वेळेला कोल्हापूर बद्दली माहिती पाहिजे तुम्हाला किंवा मग कुठल्याही याच्याबद्दल किंवा अगदी करंट इव्हेंट संबंधाचे सुद्धा प्रश्न तशा प्रकारचे असतात. सेकंड थिंग इज अकॅडमिक्स. अकॅडमिकचा संबंध जास्त असतो. सध्या पीएससीच्या मुलाखतीमध्ये आपल्या पदवीवरती बरेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला पदवीची माहिती असायलाच पाहिजे आणि ते अगदी खोलातली नाही, पण पोलीस खात्याशी त्याचा काय संबंध येतो असं. मग आता बघा तुमच्यापैकी कुणी अकाउंट्स आणि ऑडिट वाला असेल, मग त्याला सरळ अनेक वेळा प्रश्न विचारतात, टेल अस द डिफरन्स बिटवीन ज्याला आपण काय म्हणतो स्कॅम आणि म्हणजे किंवा घोटाळा आणि अफरातफर याच्यातला आम्हाला फरक सांगा. आणि मग पांढरपेशा गुन्हेगार कुणाला म्हणायचं, मग 420 माणूस काय असतो, 10 नंबरी माणूस काय आहे, मग त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट असतं ना त्याच्याबद्दल, मग सेन्सेक्स बद्दल जातात, मग ई कॉमर्स मधले ते नायजेरियन बँकिंग स्कॅम तो प्रकार चाललेला आहे, मग IT खात्यातले गुन्हे. सो असा एक विषय घेतला तर त्याच्यातल्या पोलीस खात्याशी संबंधित बरेच गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करत गेलं पाहिजे. जॉब एक्सपिरियन्स मग असेल वेल अँड गुड, तर नसेल तर मग स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, कुठल्या परीक्षा दिल्या, किती दिल्या, का निवड झाली नाही. मग इंजिनियर आहे तर मग ते PSI साठी कशाला IPS साठी का करत नाही. मग अशा वेळेला आपलं संयुक्तिक समर्पक उत्तर तयार केलं पाहिजे आणि ते बऱ्याच वेळेला लिहून काढून नंतर बोलायचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि तसं तुमच्याकडे वेळ आहे, वेळ नाही असं म्हणू नका. मला वाटतं की 20 पासून सुरू होतात काय, 16? हा, 16 पासून कोल्हापूरला सुरू होतं. त्यामुळे नाशिक आणि कोल्हापूर 16लाच आहे ना. मग त्यामुळे तसं बघायला गेलं तर तुमच्याकडे 17-16 दिवस आहेतच म्हणायचं ना. आणि त्याच्यातला मग एका दुसरा एक दिवस बसून या सगळ्यांच्या वरचे जर प्रश्न नुसते लिहून काढले तर दॅट गिव्हज अ व्हेरी गुड सोर्स. आणि एकदा सोर्स तुम्हाला माहिती झाला की मग ते उत्तर काय द्यायचे समजतं. बऱ्याच जणांचा मेन मुद्दा काय आहे की त्यांच्याकडे सोर्सच नसतो आणि त्याच्यामुळे मग ते हे विचारतील ते विचारतील, ऑर्गनाइज नसतो आणि मग काही आपण करत बसतो आणि मग त्याच्यातनं योग्य ती दिशा मिळत नाही. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हॉबीज वरती प्रश्न विचारतात, ते थोडं बघायला पाहिजे. करंट अफेअर्स वरती काय ते जास्त जात नाहीत. शक्यतो त्या आठवड्यातली करंट बाब जी असेल ती जास्त विचारतील. आणि आता साधारणपणे कोल्हापूर आणि मुंबईतल्या म्हणजे नाशिकच्या पोरांना त्या आर्यन खान किंवा NCB किंवा याच्याबद्दल मादक द्रव्य, मग आता कोल्हापुरात कुठलं मादक द्रव्य जास्त चालतं तर ते चुना तंबाखू ना. मग ते चुना तंबाखू बद्दल विचारतील किंवा ते स्टार गुटखावाल्याने ते गुटखा आणला होता, मग त्या गुटख्यामध्ये कुठलं कंटेंट असतं, शासनाने का बंदी आणली त्याच्यात, मग त्याच्यामध्ये प्लास्टिक बंदीकडे जातील. म्हणजे असं सगळं किंवा ते अगदी कोल्हापुरात तांबड्या रस्त्यात कुठला रंग वापरतात, पांढऱ्या रस्त्यात काय
कुठला पांढरा रंग असतो, सो मेनी थिंग्स दे कॅन आस्क यू. त्याच्यामुळे आपल्याला थोडीफार करंट अफेअरची तयारी करताना अशा काही सर्वसाधारण बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. नॉलेज ऑफ डिपार्टमेंट, पोलीस खात्याची माहिती पाहिजेच पाहिजे. हायरार्की सुरू होते डीजीपी पासून अगदी कॉन्स्टेबल पर्यंत. मग डीजीपी कोण आहेत? मग आपल्याकडे 5 डीजीपी आहेत, मग 18 ऍडिशनल डीजीपी आहेत. त्याच्यानंतर स्पेशल आयजीची संख्या सध्या आपल्याकडली बघायला गेलं तर 60 पर्यंतची आहे. त्यानंतर डीआयजी जवळजवळ 70 पर्यंतची आहे. त्याच्यानंतर आपले डीवायएसपीचे जे आणि एसीपी कॅडर मधले 1500 जण आहेत. आयपीएस कॅडरची सगळी मंडळी आपल्याकडे 400 जणांची आहे. मग त्या आयपीएस मध्ये मोफतनं आयपीएस ला जायसाठी काय क्रायटेरिया असतो, ऍडिशनल एसपीची कामं काय आहेत, होम डीवायएसपीचं काम काय, एसडीओ एसडीपीओचा फरक सांगा. एसीपी डीवायएसपी हे पोस्ट आहे की कॅडर आहे. मग समजा तुम्हाला पीएसआय आहात आणि तुम्हाला आम्ही अँटी करप्शन ब्युरो मध्ये पाठवलं, तर तुम्हाला 1 स्टेप प्रमोशन मिळतं. मग ते प्रमोशन काय असेल? त्याच्यानंतर गडचिरोलीला पाठवल्याने C60चं तुम्हाला इन्चार्ज केलं, पगारामध्ये किती फरक पडणार? मग ते ऑपरेशन ग्रीन हंट आहे. मग ती नर्मदा अक्का कोण होती, किंवा तिचा तो गट आहे NIB, त्या NIBचा लॉंग फॉर्म विचारला होता. तर PG म्हणजे पीपल्स गुरिल्ला आर्मी आहे. ग्रीन कॉरिडॉर नक्षलवाद्यांचा कुठला आहे? नक्षलवाद्यांचा रेड कॉरिडॉर सुद्धा आहे. त्याच्यानंतर आता ते अफगाणिस्तानात तालिबान गँग आले ना, तालिबानचा अर्थ सांगा. मग त्यात आपल्या जम्मू काश्मीरमध्ये सध्या अलीकड गेल्या 1 महिन्यावर झालं जम्मू काश्मीरमधनं धरून ते बिहारी पकडतात आणि त्यांना मारतात. आणि मग नितीश कुमारनी तिथल्या त्या राज्यपालाला फोन केला आणि जरा लक्ष द्या म्हणून सांगितलं. किंवा ते पंजाबमध्ये सुद्धा राजकीय अस्थिरतेमुळे परत पंजाबचं काय झालंय की आर्थिक दृष्ट्या प्रचंड प्रगत, पण तिथलं युथ प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनाधीनतेकडे घुसलेलं आहे. त्याच्यामध्ये हरित क्रांतीमुळे तिथे कॅन्सरचे पेशंटची संख्या एवढी वाढलेली आहे, रोज जवळजवळ 4 ते 5 कॅन्सर ट्रेन्स मुंबईला येतात. मग त्याच्याबद्दलची मग असं प्रत्येक राज्याबद्दलचं आणि त्या याच्याबद्दल सो दे कॅन आस्क यू द क्वेश्चन्स रिलेटेड टू द पोलीस डिपार्टमेंटची अशी सांगड घालताना मग महाराष्ट्रातले काही दहशतवादी गट सांगा, नक्षलवादी गट सांगा, किंवा तुम्ही लोक कोल्हापुरातले आहात, कोल्हापुरातले स्लीपर सेल कुठं आहेत, त्यानंतर हिंदू मुस्लिम का हिंदू दलित, अगदी अजून सुद्धा गडहिंग्लज तालुक्यामध्ये दलितांना अनेक देवळामध्ये प्रवेश नाहीये. मात्र आता हिरण्यकेशीला पूर आल्यानंतर गावातल्या बऱ्याच हरिजनाच्या पोरांना किंवा कुटुंबांना ते देवळात वगैरे आश्रय दिला होता. पण माग एकदा असंच ते मंदिर प्रवेश बंदी होती किंवा दिली जायची नाही. मग नारायण नाही ते काय रामदास आठवले तिथं आले होते आणि त्यावेळेला गावातली सगळी सवर्ण लोक गाव बंद करून निघून गेली. मग ते आठवले करणार कुणाच्या विरोधात आंदोलन, आणि असा हा प्रकार अजून चालतो. मग अॅट्रॉसिटीची खटले तुम्ही जर जिल्ह्यातले असाल तर भारतात 1 नंबर अॅट्रॉसिटीच्या बाबतीत बीड आहे. मुंबई म्हणजे सांगलीचे असाल तर ते एड्सला भारतात 2 नंबरचा आहे. 1 नंबर बेळगाव जिल्हा एड्स बाबतीत, दुसरा हा. मग ते MKP बद्दल, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर बद्दल विचारतील, किंवा आता बॉर्डरवरती तुम्ही लोक आहात, जलसीमा वाद जो आहे तो भरपूर आहे. आणि कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र सारखे त्या मादी पाणी बद्दल भांडत बसलेत. तिलारी बद्दलचा वाद आहे. त्यांचं तुमच्यापैकी कोणी गडहिंग्लज भागातला असेल तर ते हत्ती काय कारण नसताना त्रास देतात आपल्याला ना. तर गो बॅक एलिफंट नावाची मोहीम सुरू आहे. मग हे कुठले माणसाळलेले हत्ती आणले, ती काय काम करतात, पंचनामा कसा केला जातो, पोलिसांची त्यातली काय भूमिका असते. सो मेनी थिंग्स आर देयर, सो यू शुड नो अबाउट दॅट. आणि तसंच मग फॅमिली आणि डिस्ट्रिक्ट वरती बरेच प्रश्न येतात. मग ते फॅमिलीच्या बद्दल विचारतात अनेक वेळेला. आणि जिल्ह्याबद्दलची माहिती आता आपण जसं बघितलं, आता कोल्हापूर म्हणून सांगितलं, तुम्ही ठाण्यात गेला की तसं येणार, साताऱ्यात गेला की वेगळी प्रश्न असणार, पुण्यात असेल तर वेगळं असणार. सो यू शुड बी अवेअर अबाउट दॅट. तर हा एक महत्वाचा भाग. आता नंतर शेवटची स्लाइड. त्या स्लाइडमध्ये काय आहे की मला PSI व्हायचं आहे, तर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये हे 10 गुण आहेत, हे कुठेतरी तुम्ही उत्तर देताना त्यात कंटेंट मध्ये आलं पाहिजे. सो द कंटेंट ऑफ युअर आन्सर, उत्तराचा आशय जो आहे तो आशय ह्या 10 गोष्टींनी युक्त असला पाहिजे. आता ह्या युक्त असणं म्हणजे शब्द नसतात ना याच्यासाठी. हे आता जे काही दिले 10, त्याला असे शब्द नाही आहेत. म्हणजे तुम्ही आशय आला म्हणजे ते शब्द नाहीये, तर तो आशय व्हॉट वी कॉल द इनटँजिबल. इनटँजिबल म्हणजे ध्येयभूमीतनं, तुमच्या चेहऱ्यातून, तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं, किंवा द वे यू लिसन टू द क्वेश्चन,
द वे यू बिहेव इन फ्रंट ऑफ देम, म्हणजे जर इंटरव्ह्यू एटिकेट्स वगैरे जे म्हणतात तर त्यातनं हे दिसलं पाहिजे. सो दिस इज रिलेटेड टू द इनटँजिबल पर्सनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट विच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इवन दो यू गिव्ह द रॉंग आन्सर. चुकीची उत्तर दिली तरी सुद्धा अनेक पोरांना मार्क पडलेले आहेत आणि सिलेक्ट झालेत, आणि मग आपण म्हणतो त्याने वशी लावला म्हणून झालं. आणि मग बऱ्याच जण 100 पैकी मार्क 100 पैकी 100 पडलेत फिजिकलला, आणि इंटरव्ह्यूला राहून आता मला 100 पडलेत, इंटरव्ह्यूला किती दिले तरी चालते, मी फौजदार होणारच, अशी वृत्ती बऱ्याच मुलांच्या मध्ये हा इनटँजिबल ऍस्पेक्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 पैकी 100 असणाऱ्या 20 जणांची गेल्या वेळची निवड न झालेली, द कल्प्रिट इज दिस 10 फॅक्टर्स. आणि त्याच्यामुळे तुमच्यापैकी कुणाला जर समजा 90 पैकी किंवा 100 पैकी जास्त मार्क पडले आणि जर समजा इंटरव्ह्यू जर कमी पडलं तिथे काहीतरी गडबड करून आले म्हणायचं. मग व्हॉट आर दिस? तर पहिला येतो अवेअरनेस. अवेअरनेसचा अर्थ काय की PSI होणार आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, तर पोलीस खात्याबद्दलची माहिती असलीच पाहिजे. मग आता मी तुमच्यापैकी सगळ्यांना एक प्रश्न विचारला, हु इज संजय जयस्वाल? एकाने सांगितलं माजी पोलीस महासंचालक. तू काय सांगशील? ओके, माझं याचं उत्तर चुकीचं नाही पण बरोबरही नाही, बट अवेअरनेस इज नॉट देअर. बाकी ज्यांच्याकडे शून्यच अवेअरनेस, त्याच्याकडे अर्धा अवेअरनेस आहे म्हणायचं, पण ते बरोबर नाही. हा, आता कोणतरी बोललं काय? हा, इतर दे ना. हा, मी संजय जयस्वाल विचारलंय आणि तुम्ही सुबोध जयस्वालचं सांगितलं. हा, असं संजय जयस्वाल ना, तर ते ठाणे महानगरपालिकेचे एक अधिकारी म्हणजे आयुक्त होते. 5 वर्ष कुणालाही आयुक्तपद दिलं नव्हतं. तर ही वॉज फॉर 6 years ही वॉज अ ठाणे म्युन्सिपल कमिशनर. आणि त्यांनी फार मोठ्या जसं टी चंद्रशेखरनी ठाण्याचं कायापालट केला, त्याच्यापेक्षा चांगला कायापालट ठाणे महानगरपालिकेचा केला. आणि मग तुमच्यापैकी एकाने खरंच सांगितलं. मग आता इथं अवेअरनेसचं कसं उत्तर द्यायचं? प्रतिसाद. माफ करा सर, मला संजय जयस्वाल यांच्याबद्दल माहिती नाही, पण सुबोध जयस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक होते आणि सध्या ते CBIचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. नाउ दिस आन्सर टेल्स द अवेअरनेस. आणि हेच जमलं पाहिजे आपल्याला. जर हे नाही आपल्याला जमलं तर मग नाही म्हणायचं. सो द अवेअरनेस इज दिस. त्यानंतर अलर्टनेस. मग अवेअरनेस आणि अलर्टनेस मध्ये काय फरक? अवेअरनेस म्हणजे तुमच्या जाणीव ह्या संवेदनशील. अवेअरनेस इज ऑलवेज रिमेंबर एक्सटर्नल असतो, आणि अवेअरनेस हा नेहमी इंटरनल असतो आणि अलर्टनेस एक्सटर्नल असतो. मग अलर्टनेसचा खरा अर्थ जागरूकता आणि अवेअरनेसचा म्हणजे जाणीव. तुमची जाणीव किती संवेदनशील किंवा किती समृद्ध आहे ते महत्वाचं. आणि अलर्टनेस म्हणजे तुम्ही किती जागरूक आहात. कारण पोलिसांना काय राहतं, सतत काय राहावं लागतं, जागरूक राहावं. कुठलीही गोळी येऊ शकते, एन्काउंटर असेल किंवा तुम्ही ते पिक्चरमध्ये बघत असाल ना, बरीच फुकट पोलीस मरतात आपले. त्याचं कारण का? सो त्यांच्याकडे नसलेला अलर्टनेस. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर जर तुम्ही बघायला गेला ऍटिट्यूड, तर व्हॉट इज दॅट ऍटिट्यूड? सो ऍटिट्यूड मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, आता मराठीत त्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, पण मला जर समजा पोलीस खात्यामध्ये नोकरी करायची आहे किंवा अधिकारी व्हायचे आहे, तर माझा जो ऍटिट्यूड असेल तर त्याला तसा तो पूरक असला पाहिजे. मग सध्या ऍटिट्यूड मध्ये महत्वाची बाब जी मानली जाते, हाऊ मच यू आर एम्पॅथेटिक. एम्पॅथेटिक म्हणजे काय की तुमच्याकडे एखादी समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीला तुम्ही त्यांची समस्या सोडवू नका, पण ते ऍड्रेस करा किंवा त्याला प्रतिसाद द्या. सो दॅट पर्टिक्युलर थिंग इज रिलेटेड टू ऍटिट्यूड. तर ऍप्टिट्यूड, मग अगेन इट इज नथिंग बट capacity to perform a task with available resources to achieve a target. म्हणजे दिलेले तुम्हाला जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी असलेल्या साधनांचा वापर करण्याचं कौशल्य तुमच्याकडे किती आहे ते ऍप्टिट्यूड मध्ये बघतात. थॉट तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, थॉट हा नेहमी आदर्श कधी असू नये. उत्तर हे तुमचं रिअलिस्टिक म्हणजे वास्तविक पाहिजे, युटोपियन नाही. मग थॉट ही तसाच सकारात्मक, रिअलिस्टिक आणि संतुलित असायला पाहिजे. मेंटॅलिटी म्हणजे मानसिकता, आणि मानसिकते ह्याच्यामध्ये नेहमी मगाशी जसं सांगितलं तर सौजन्य असायला पाहिजे. आणि त्यानंतर बरेच असा नवीन मुलं जी अधिकारी होतात तर ते नवसरंजामदारासारखी वागतात, न्यू फ्युडालिस्ट. त्याच्याऐवजी जसं पंतप्रधान म्हणतात त्याच्याप्रमाणे प्रधान सेवक,
तर जी काही सर्व्हिस ओरिएंटेड अप्रोच आहे त्याच्याबद्दलची मेंटॅलिटी. पंतप्रधानांचे एक वाक्य आपल्या 2014 मध्ये त्यांनी संसदेमध्ये प्रवेश करताना ते पायऱ्यावरती पाया पडले होते ना, आणि त्यावेळेला त्यांनी प्रसार माध्यमांना मुलाखत देताना म्हटलं होतं की माय गव्हर्नमेंट इन द नेक्स्ट 10 years is going to be based on minimum government, maximum governance. So what is that maximum governance? So the maximum governance, तर कायदे किंवा पॉलिसी त्याच्या कचाट्यामध्ये न राहता जे काही आपल्याकडे साधनं आहेत ते लोकांच्यासाठी महत्तम पद्धतीने कशी वापरता येईल तशा प्रकारची विचारसरणी. सो दॅट इज मेंटॅलिटी. अप्रोच असलाच पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जे आहे तर ते माझं आहे आणि त्याच्या सहाय्याने मी बऱ्याच चांगल्या गोष्टी करू शकतो. जर अप्रोच चांगला असेल, कॉन्फिडन्स जबरदस्त असतो. तर तो एक असला पाहिजे. ऍक्शन, मग तुम्ही कृतीशील असलं पाहिजे. नेहमी इतरांनी सगळं, म्हणजे ते आपले नेहमी म्हणतात ना, आता शिवाजीने जन्म घ्यावा पण आमच्या घरात नाही, दुसऱ्यांच्या घरात. असं का म्हटलं जातं की वी आर नॉट रेडी टू काय म्हणतात सॅक्रिफाईस, किंवा त्याग आपल्याला करायचा नसतो, किंवा कष्टपेक्षा आपण कम्फर्ट झोन मध्ये राहायचा प्रयत्न करतो. आणि मग अशी लोक जी असतात ती कृती किंवा ऍक्शन पासून नेहमी बाजूला राहतात. आणि ते एक महत्वाचं. ऍस्पिरेशन लेवल असलीच पाहिजे. प्रत्येकाला प्रश्न विचारतात इंटरव्ह्यू मध्ये, आता तुम्हाला मी PSI केलं, रिटायर होताना कुठल्या पदावरती असता, मग ते बरीच पोरं चेहरा पाडतात, सर मी ओपन मधला आहे, झालं तर ते सिनियर PI होईल. तर तिथं खात्रीनं म्हणायला पाहिजे, सर आय कॅन बी IPS ऑफिसर ऑल्सो, but how you will, so you can say that while undergoing the training and other thing, I'll be also appearing for the various other exams and we get selected, something like that. Aspiration. Agility, प्रतिसाद हा तत्पर असला पाहिजे. म्हणजे आता मगाशी मी तो अवेअरनेसचा प्रश्न विचारला, आपल्यापैकी ॲजिलिटी नव्हतीच तर ते एकदमच स्लो प्रतिसाद होता, तर तसं नाही चालणार. उत्तर देताना क्वेश्चन आन्सर गॅप म्हणून मी मॉक इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच जणांचं लिहिलेलं असतं, तर त्यांच्याकडे ती ॲजिलिटी नाही म्हणायची. म्हणजे काय बघा, आता तुम्ही बोलवलंय, आलेलं इंटरव्ह्यूला, माझं उत्तर मला येत नाही, द्यायचं तर घ्या, नाही तर पुढच्या वर्षी येतोय. सो हा अप्रोच तिथं ॲजिलिटी नसणाऱ्यांचं दिसून येतो. अँड सो इट शुड नॉट बी. So this is all just what I wanted to share with you all as far as the recent interview. I mean this whatever the आता सध्या जे सेशन चालेल त्याच्यामध्ये. आणि हा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवला पाहिजे. बऱ्याच जणांचं काय होतं की इथं जे दिल्याप्रमाणे नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स इन द पेपर, म्हणजे हिअर इंटरव्ह्यू, हे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातल्या सुरुवातीची 2 वाक्य आहेत, पण ही इंटरव्ह्यूला हेच लागू पडतात आणि पॅनल मेंबर ह्याच्यावरती जास्त भर देतात. सो द नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स इन द इंटरव्ह्यू विल बी सच दॅट अ वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर विदाउट एनी स्पेशलाइज स्टडी. यू गॉट इट? म्हणजे आता तुम्ही PSI म्हणून काम करताना फिजिक्सचा वापर कसा करा प्रश्न आला, त्याचं उत्तर काय पाहिजे? सरळ उत्तर असं असायला पाहिजे, माफ करा सर, फिजिक्सचा प्रत्यक्ष हा PSI म्हणून काम करताना काही वापर होत नाही, आणि दॅट इज अ रियालिटी. पण ते सांगायलाच आपण घाबरतो. आणि मग तिथे काय म्हणतो, मग पुढे म्हणायचं, पण सर गुन्हा अन्वेषणामध्ये किंवा गुन्ह्याचा तपास करत असताना किंवा इतर काही याच्यामध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये जी शस्त्र वापरली जातात तर त्यांचे कार्य मात्र पदार्थ विज्ञानमधल्या फिजिक्स मधल्या अनेक तत्वावरती चालतात. आता एवढं जर तुम्ही बोलला, सो दॅट इज अ गुड आन्सर, म्हणजे दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. आता आपल्याकडे काय केलं जातं की ते आता तुम्ही BSc ऍग्रिकल्चर आहात, मग ते ऍग्रिकल्चरचा तुम्हाला PSI मध्ये काय फायदा होणार सांगा? तुमच्यापैकी कुणी स्पष्ट सांगा मला, होईल का तसा ऍग्रिकल्चर PSI ला फायदा? गुन्हे काय सगळे शेतात होत नाहीत. बरं शेतात गुन्हा झाला तर त्या ऍग्रिकल्चर वाल्यालाच तर तपास करता येतो, इतरांना करता येतो असं नाही ना. त्याच्यामुळं तिथं बाद राहण संबंध जो आहे तो बरेच जण जोडायचा प्रयत्न करतात. यू नीड टू अवॉइड दॅट. आणि इट्स इंटेन्शन इज टू टेस्ट कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस ऑफ अ व्हरायटी ऑफ द सब्जेक्ट. तर मुलाखतीचा इंटेन्शन इथं त्यांनी काय दिले आहे की तुमचा जनरल अवेअरनेस, तुमच्यात इनडेप्थ नॉलेज किंवा हे काय आहे बघायचंच नाहीये त्यांना. त्यांना काय बघायचं आहे की मगाशी जे 10 इनटँजिबल मी दाखवले ना, तर त्यातला जो अवेअरनेस जो पहिला दिला आहे तो अवेअरनेस त्यांना बघायचा आहे. त्यानंतर दुसरं बघा, हे आता हे 2 वाक्य महत्वाची. पहिलं वाक्य काय? विदाउट स्पेशलाइज स्टडी दे एक्सपेक्ट यू शुड गिव्ह द आन्सर.
सेकंड थिंग इज अवेअरनेस टेस्ट करायचं आहे. आणि नंतर जर म्हटलं, इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट्स टू स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स अँड हॅपनिंग्स पर्टेनिंग टू द टॉपिक्स सब टॉपिक्स मेन्शन इन द सिलेबस. आता इथे एक्सपेक्टेड इन द इंटरव्ह्यू म्हणायचं. आणि मग आता मगाशी तुम्हाला काही मुद्दे सांगितले तर ते वगैरे. तर हे आपल्यापर्यंत मला मांडायचं होतं किंवा सादर करायचं होतं. आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर दॅट. तुम्ही विचारा काही प्रश्न मला. ऑनलाईन वाल्याने विचारलं तरी चालेल. तुम्ही यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. बरं, तुम्हाला कुणालाच काही विचारायचं नाही. हा, त्यावेळेला मग तुमच्या ज्ञानाचा इकडे काय उपयोग होईल असं विचारतात. आपल्या डिग्रीचा त्याच्याशी जर संबंध जोडता येत नसेल तर हा. काय उपयोग? अशा वेळेला कसं आहे माहिती आहे की सर, काय म्हणायचं सांगताना आपल्याला की ज्ञानाचा जरी प्रत्यक्ष वापर झाला नाही तरी या पदासाठी मूळ पात्रता जी आहे तर ती काय पदवीची आहे ना. सो दॅट इज वन थिंग. आणि दुसरं सांगा की सर काही स्पेसिफिक म्हणजे तो विषय कुठला असेल तर समज तू कुठल्या विषयातला आहेस. हा हा, मग सांगायचं की सर मी पत्रकारितेतला माझा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय आणि पत्रकारितेमध्ये साधारणपणे एखादी घटना तर त्याच्या मुळाशी जाऊन तपासली जाते, त्याची खात्री करून घेतली जाते आणि शक्यतो पुरावा असल्याशिवाय आम्ही आमची मतं व्यक्त करत नाही. आणि ही वृत्ती सर मला पोलीस खात्यामध्ये खूप उपयोगी पडू शकते. संपलं. सो यू कॅन से दॅट ना. म्हणजे पण पहिली टॅगलाईन काय असली पाहिजे की डायरेक्ट तसं काय फायदा होत नाही. मग ते असं म्हणायचं नाही तिथं की सर मी पत्रकार आहे, मग ते मला स्टिंग ऑपरेशन करायला खूप चांगलं जमतं, मग स्टिंग ऑपरेशन करून माहिती काढणार किंवा ते यू गॉट इट ना. तसं वगैरे न सांगता आणि सांगायचं की तर सध्या परत तुला दुसरंही बोलता येतं की सर पत्रकारितेला आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो आणि अशा वेळेला काही म्हणजे पत्रकारांनी प्रसार माध्यमांनी लोकशाहीमध्ये फार मोठी भूमिका पार पाडलेली आहे. आणि आता सध्या भारताची लोकशाही जी व्हायब्रंट आहे इट इज ओनली बिकॉज ऑफ व्हॉट सोशल मीडिया. म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया तरी आहेत पण सोशल मीडियामुळे सध्याच्या युथमध्ये आपल्या डेमोक्रेसी बद्दलची व्हायब्रन्सी खूप वाढलेली आहे. त्याचा दोन्ही प्रकारे हे होतो. यू कॅन से दॅट सर ऑफ द लेट व्हॉट हॅज हॅपन की आपल्याकडं म्हणजे विषमता, विरोधाभास आणि विविधता इतकी प्रचंड आहे की म्हणजे काय म्हणतात त्याला ते ऑलवेज देर इज अ थ्रेट टू द इंटिग्रिटी अँड युनिटी ऑफ द नेशन. बट बिकॉज ऑफ गुड जर्नलिझम एस्पेशली ड्युरिंग गलवान खोऱ्यात ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला भारतीय मग अगदी सगळी भारतातली माणसं काय होतात, एक होतात. सो द लेवल ऑफ द नॅशनलिझम इज ॲट द हायेस्ट लेवल. आणि मग आता ते जम्मू काश्मीरचे पोरांनी ते काल फटाके वाजवले ना उत्तर प्रदेशात आणि मग ते तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सेडिशनची कायदा लागू केला. मग त्या ह्याच्यातनं सांगायचं की सर एकंदरीत हे जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्याच्या मर्यादा आणि त्याची व्याप्ती पत्रकारितेत असल्यामुळे सर मला त्यातली खूप सूक्ष्म अर्थात माहिती असेल पाहिजे. तर माहिती आहे. सो यू कॅन से दॅट. सर सांगता येतं तसं. आणखी काही कुणाला विचारायचं आहे? सो अदरवाइज विल स्टॉप ओव्हर हियर. हा, माझं वेबसाईट पण आहे. ते विचारते की हायर एवढा एज्युकेशन असताना किंवा मी जॉब पण केला या मीडियामध्ये, तुम्ही ते सोडून इकडे काय आहे? मग आता कसं आहे की नाव सी दिस इज नॉट ऍप्लिकेबल टू द ऑदर्स बट इट इज स्पेसिफिक टू यू. मग तू सांगायचं की सर असं जरी असलं तरी माय बेसिक एम ऑर द गोल when I was doing my journalism was to join the services and that to the uniform services. आणि त्याच्यामुळे सर मी प्रयत्न करतो. सो दुसरं काही इकडलं तिकडलं सांगत बसायचं नाही जे आहे. आणि याचा अर्थ काय माहित आहे, यू नीड द जॉब, यू नीड धिस जॉब, हे महत्वाचं आहे. आता तू इतर काही सांगत बसलास ना तर त्याचा अर्थ काय जातं, महाराष्ट्राच्या पोलिसांना माझी गरज आहे म्हणून मी आलोय असं होतं. तसं गेलं नसलं पाहिजे. सो कसं आहे, मुलाखतीमध्ये मला नोकरीची गरज आहे हे प्रत्येकाला सांगायला जमलं पाहिजे. इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, त्यांना असे प्रश्न विचारतात म्हणजे त्यांची निवड होत नाही असं नाहीये. त्यांना असे प्रश्न का विचारले जातात की हाऊ मच नीडी यू आर ऑफ द जॉब.
बऱ्याच वेळेला ही मुलं काय करतात की राज्यसेवेची तयारी म्हणून इकडे इंटरव्ह्यूला येतात आणि चांगल्या पोरांच्या जागा घालवतात. त्यानंतर तसंच ते एमपीएससीच्या इंटरव्ह्यूला जातात आणि ते डेप्युटी कलेक्टर जरी मिळालं घेत नाहीत, आयएसच्याच मागे लागतात. असे आहेत मुलं आपल्याकडे. सो त्यामुळे दे आर युझिंग धिस पर्टिक्युलर ॲज अ स्टेपिंग स्टोन ऑर द प्रॅक्टिस म्हणून. तर मुलाखतीची प्रॅक्टिस करायचं म्हणून काही पोरं इंटरव्ह्यूला जाणार आहेत आपल्याकडे, आणि त्यासाठी मग फिजिकलची प्रॅक्टिस सुद्धा करतात. आणि अर्थात पुढच्या वर्षापासून ते फिजिकलला सुद्धा 60% ठेवलं, त्यामुळे ते आणखी ही अशी मंडळी भरपूर असणार आहेत. सो जस्ट रिमेंबर दॅट की आपल्याला उत्तर देत असताना युजली जनरलाइज कुठलं करायचं नाही, स्पेसिफिक टू यू दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड, आणि त्याच्यानुसार आपला प्रतिसाद तसाच ठेवायचा. हा, राजशास्त्राबद्दल काय सांगते, म्हणजे राजशास्त्राचा प्रशासनात काय उपयोग आहे? बघ आता जो मागे तुला मी बोललो होतो त्याच्याप्रमाणे की प्रशासन हा विषय राज्यशास्त्रातनं झालाय. 1812ला पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्द आला, आणि 1812 ते 1887 पर्यंत राज्यशास्त्र म्हणजेच प्रशासन असं जगभर मानलं जायचं. वुल्ड्रो विल्सन नावाचा एक काय ते तत्ववेत्ता होता. नंतर तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. पहिल्या महायुद्धात अमेरिकेला जे यश मिळालं त्याच्यामुळे मिळालं की अमेरिकेच्या महिलांना जे काही मतदानाचा अधिकार मिळाला त्याच्यामुळं. त्यांना 1887 मध्ये एक निबंध दिला होता, आणि त्यांनी सांगितलं की देअर शुड बी द डायकॉटॉमी बिटवीन पॉलिटिक्स अँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. प्रशासन आणि राज्यशास्त्र वेगळे केलं पाहिजे. आणि त्याचं ऐकून मग एक इंजिनियर होता, FW टेलर, मेकॅनिकल इंजिनियर, एका कंपनीत काम करत होता. मग त्यांनी ठरवलं की बाबा आता तू तसं म्हणतोय त्याच्याप्रमाणे व्यवस्थापनामध्ये सुद्धा ते राज्यशास्त्र म्हणजे संचालक मंडळाचा हस्तक्षेप नाही करायचा, फक्त प्रॉडक्टिव्ह वाढायसाठी काय करता येते ते बघायचं. आणि त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने ते केलं, आणि त्याच्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि मग ते पुस्तक प्रशासनातलं सध्या दॅट इज कॉल्ड सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन. 1911 ते पुस्तक लिहिले FW टेलर. त्या काळात मॅक्स वेबर नावाचा एक ह्याचा जर्मन माणूस होता, आणि त्यांनी ब्युरोक्रसी हा शब्द आणला. नोकरशाही हा शब्द अगोदर नव्हता. तर ब्युरोक्रसी कशी असायला पाहिजे ती मॅक्स वेबरनी 1915 मध्ये पुस्तक लिहून काढलं, म्हणजे 100 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेला हेनरी फ्यॉल म्हणून अजून एक माणूस, तो इंजिनियर होता, सिव्हिल इंजिनियर होता. तर त्यांनी सुद्धा तसाच त्या वुल्ड्रो विल्सनच्या वाक्याचा अर्थ घेतला, खाजगी ठिकाणी ते वापरलं, आणि नंतर मग त्यांनीही पुस्तक लिहिलं. मग हे तिघे जण, टेलर, फेयॉल आणि वेबर, ह्या सगळ्यांनी ती प्रशासनाची काय केलं की प्रशासनाने राज्यशास्त्र वेगळं केलं पाहिजे याची मोहीमच चालवली. आणि त्यातनं मग 1926ला हे सगळं बंद झालं, आणि त्याच्याऐवजी मग ते एल्टॉन म्यू नावाचा एक माणूस आला, आणि त्यांनी मग ते लोक प्रशासन आणि राज्यशास्त्र वेगळे असं सांगितलं. त्यामुळे इथं थोडक्यात तू काय सांगायचं, तर आता हे माहिती असावं म्हणून तुला बोलतो मी, असं सांगत बसू नको. तर इथे तुला सांगताना काय सांगायचं की सर, प्रशासनाची निर्मितीच राज्यशास्त्रातून झालेली आहे, आणि मी राज्यशास्त्राचा पदवीधर असल्यामुळं प्रशासनाचे सगळे नियम आणि प्रशासनाशी संबंधितल्या सगळ्या ज्या बाबी किंवा ज्या प्रक्रिया आहेत तर त्याच्याबद्दल चांगली माहिती आहे. मग विचारतील कुठली प्रक्रिया तुला माहिती आहे सांग, मग ते सांगायचे सर डेलिगेशन, ऑथॉरिटी, पॉवर, त्यानंतर रूल ऑफ लॉ, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. बरोबर, मग एवढं झालं की बस झालं. ते मग तेवढं बोललास की आता त्याच्यात ते मी थांबतात, दुसरं काहीतरी विचारतील तुला. पण आता तू ही जी नावं घेशील ते जमलं पाहिजे. मग यू आर टेलिंग मी द रूल ऑफ लॉ, सो टेल मी व्हॉट इज लॉ अँड ऑर्डर, टेल मी द डिफरन्स बिटवीन लॉ अँड ऑर्डर, असं वगैरे विचारतात. मग महत्वाचे काही लॉची नावं सांगा. मग आता भारतामध्ये कसं होतं माहिती आहे, ब्रिटिशांनी लॉ हा शब्द आपल्याकडे प्रचलित केला. तर भारतात ऍक्ट हा शब्द 1833च्या कायद्यानंतर आला. त्याच्या अगोदर भारतामध्ये ऍक्ट हा शब्दच नव्हता. आपल्याकडे त्याला रेग्युलेशन म्हटलं जायचं. मग 1773चा जो चार्टर होता ना, तो रेग्युलेशन होतं. 93चं रेग्युलेशन, पिट्स इंडियाचं रेग्युलेशन होतं, 1813चा रेग्युलेशन कायदा होता, आणि 33 नंतर ऍक्ट सुरू झाले, आणि मग सगळे आपल्याकडे ते ऍक्ट येऊन गेले. मग त्यावरती विचारतील तुला, सो यू शुड, म्हणजे आता बघ कसं झालंय आपल्याकडे 1935चा कायदा तर अंमलात आला नाही, 1919चा कायदा अंमलात आला. मग 1919च्या कायद्यांच्या अगोदर सुद्धा 9चा कायदा होता. तर 9चा कायदा तयार करायला गोपाळकृष्ण गोखलेंना तत्कालीन तो मिंटो होता ना इकडं व्हाईसराय, आणि मोर्ले तिकडं भारत मंत्री होता. तर इंग्रज सरकारनं स्वतःच्या खर्चानं
त्यांना तिकडे बोलवून घेतलं. 3 वेळा ते लंडनला गेले होते फक्त मॉर्ले मिंटो कायदा तयार करण्यासाठी इनपुट द्यायला. आणि त्यांनी काय इनपुट चांगले दिलं होतं माहित आहे की ते व्हाईसरायचं जे मंत्रिमंडळ असेल ना त्या मंत्रिमंडळातली निम्मी माणसं मराठी म्हणजे भारतीय असली पाहिजेत. आणि मग त्यानंतर 1909 पहिल्यांदाच ते सत्येंद्रनाथ प्रसाद SP सिन्हा म्हणतो आपण त्यांना, तर त्यांना पहिल्यांदा भारताच्या ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये पहिला भारतीय माणूस म्हणून घेतला. आणि 1919 कायद्यानंतर काय केलं, गोखलेंनी सांगितलं होतं 3 पाहिजेत निम्मी, पण ब्रिटिशांनी काय केलं 6. पहिला कसं ते ब्रिटिशांनी 6च मंत्री ठेवले होते. 9ला असू देत, 19ला असू देत, 35 नव्हे, अगदी भारत सोडेपर्यंत व्हाईसरायचं मंत्रिमंडळ फक्त 6 जणांचं होतं. त्या 6 जणांच्या मधले 3 युरोपीय लोक असायचे आणि 3 भारतीय. ते 1919 कायद्याने सुरू झालं. आणि मग अशा 3 भारतीयांमध्ये 1919 पासून भारत स्वतंत्र होईपर्यंत जवळजवळ 15 मराठी लोकांनी काम केले. आणि त्यातला सगळ्यात भारी मराठी माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आंबेडकरांनी 42 ते 47 पर्यंत सलग जवळजवळ 5 वर्ष ते मजूर मंत्री, PWD मंत्री, इरिगेशन मंत्री म्हणून भरपूर त्यांनी सगळी कामं केली. सो दे आज दिस टाइम. आता तुझ्या लक्षात आलं ना राज्यशास्त्र म्हणजे काय, मला पोलीस खात्याबद्दल जायचं आहे, तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर त्यावेळेला मला असलंच माहिती पाहिजे ना. आणि कसं आहे की ब्रिटिशांनी जे आपल्यावर राज्य केलं तर त्यात त्यांनी तो 1860ला IPC कायदा आणला ना, त्यानंतर 1873ला CRPC आणला. त्यानंतर आपल्याकडे ज्याला आपण VJNT DT पोरं म्हणतो ना, तर त्यांचा जो क्रिमिनल ट्राईब ऍक्ट त्यांनी 1872ला आपल्याकडे 1953ला तो नॉन क्रिमिनल ऍक्ट ट्राईबचा कायदा वगैरे आला. सो मेनी थिंग्स आर देअर ना. सो यू कॅन टेल इट सर. हे 20 कायदे जे आहेत ते 20 कायदे कसे जन्माला आले आणि का जन्माला आले. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे म्हणायचं. भारतात दारूबंदी का आला विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे व्यवस्थित. सो म्हणजे यू शुड एन्जॉय दिस टाईप ऑफ द प्रिपरेशन फॉर द इंटरव्ह्यू. आणि मग अशा वेळेला माझ्या विषयाचा PSIच्या बद्दल सांगड घालताना बर्डन कधी घ्यायचं नाही. इनफॅक्ट यू शुड बी हॅपी यार, ते मी राज्यशास्त्राला मला भरपूर येणार, मग आय विल आन्सर दॅट असं. पाश्चात्य राजकीय विचारामध्ये जे आहे, सॉक्रेटिस, विचारतात ते. मग त्यांनी बघ ते सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी, हॉब्स, लॉक, रुसो यांची सामाजिक करार सिद्धांत आहे ना. मग तिघांचा सामाजिक करार सिद्धांत होता, तिघातला फरक सांगा हा प्रश्न अनेक वेळा विचारलाय. मग ते सॉक्रेटिस प्लेटोचा गुरु होता की प्लेटो सॉक्रेटिसचा गुरु होता असंही विचारले गेलेलं आहे. आणि ती माणसं काही एवढी हे सोपी होती. सोपी म्हणजे काय, ते साधे होते. आता कार्ल मार्क्स घेतला तर त्यांनी एकच चांगलं काय सांगितलं की कुठल्याही गोष्टीबाबत लोक वाद घालतात. एकदा वाद सुरू झाला तर त्यातनं विवाद होतो आणि वाद आणि विवाद झाला की त्यातनं संवाद येतो. त्यामुळे एंड ऑफ ऑलवेज एनी टाइप ऑफ द थेसिस अँटीथेसिस इज अ सिंथेसिस. आणि सगळं जग सध्या त्याच्यावरती चाललंय. सो असं वगैरे म्हणजे ऑफकोर्स तेवढं पाहिजे, म्हणजे तेवढा अप्रोच किंवा तेवढा अलर्टनेस, अवेअरनेस, व्हॉट वी कॉल दिस ॲज अ समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड अँड प्लेस ज्याला म्हणतो ना ते पाहिजे. आता ते काय होते, ती प्लेसच चुकीची असते ना, ती 2 असतात आणि तू एकटा बसलेला असतो आणि ते दे आर गोइंग टू गिव्ह द अवॉर्ड द मार्क. आणि त्यामुळे ते टेन्शन आलेलं असतं. त्या टेन्शन मध्ये बऱ्याच वेळेला मॅनेजिंग द स्ट्रेस अँड टेन्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, सो विल स्टॉप ओव्हर हिअर आणि मग नंतर आपण परत. नमस्कार सर. हा विचार ना. हाय सर. हा विचार. हाय सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा विचार. सर, वडील जर समजा एखाद्या पदाधिकारी असतील एखाद्या पक्षाचे किंवा त्यांनी एखादं स्थानिक स्वराज्य संस्थेत पद मिळालेलं असेल तर ते सांगू का मी? हा विचार तर सांगा ना. कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली तर सांगायची. आणि बघा कुठल्याही पक्षाचे असू देत, पण जर समजा जिल्हा परिषद सदस्य किंवा अध्यक्ष किंवा समितीचे अध्यक्ष असतील, महापौर असतील, सो यू शुड टेल, किंवा आमदार असतील तर सांगायला काही हरकत नाही जर त्यांनी पार्श्वभूमी विचारली तर. इट्स ऑलवेज नेव्हर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती होते ते. हा निगेटिव्ह पॉईंट नाही आहे तो. त्यामुळे डोंट वरी, जे काय असं आहे ते सांगायला काही हरकत नाही. बरं, थँक्यू. ओके, एनिबडी एल्स? बर, आता आपण थांबूया इथं. हा अक्षय, काय विचारायचं आहे? अक्षय, वॉन्ट आस्क एनी क्वेश्चन? You can unmute yourself and talk.
काही प्रश्न विचारायचा का शिवाजी? Yes, sir. हा शिवाजी, काय विचारायचं आहे? नाही सर, नाही सर. सर Okay. मुंबईचं फिजिकल कधी होईल? आता हे कसं आहे माहित आहे, ही दोन्ही झाल्यानंतर साधारण Okay. मुंबईचं फिजिकल जे आहे ते मोस्ट प्रॉबेबली इट विल इन द फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर. Okay, so we'll stop over here, and otherwise you can ask me questions online also afterwards also. Thank you very much.